दुसरं इथं का आपण ऑनलाईन जे मुलं असेल त्यांनी हाय करायचं आहे. ऑनलाईन दिसत आहे बाकी बरेचसे. हा चालू आहे ना. हा तुम्हाला ऑनलाईन बघण्याची गरज नाही हो चालू झालंय ऑनलाईन. उद्याचा फॉर्म कोणी कोणी भरलेला आहे. उद्याची एक्झाम कोण देणार आहे तुमच्यापैकी. एक्झाम देणार आहे ना. चालू घडामोडी. उद्या कंबाईनची एक्झाम आहे. गट ब ची एक्झाम आहे. पुढच्या महिन्यात गट क ची एक्झाम आहे वाटतं. हा ते बाई ते एक्झाम व्यवस्थित द्या. आणि ए मित्रा फॉर्म भरलाय ना. हा, मग मी तुलाच सांगतोय बाकीच्या पण कंबाईनचा पेपर सोडवताना पहिल्यांदा जे जे सोपे सोपे विषय म्हणजे आजच दिमागात टाकून ठेव की कुठले सोपे विषय येतात म्हणजे तुला ते चांगले येतात. उदाहरणार्थ भूगोल पहिल्यांदा जात असेल तर पहिल्यांदा भूगोलाचे प्रश्न सोडवायचे म्हणजे तिथे कॉन्फिडन्स निर्माण होऊन जातो की 10 प्रश्न आहे. 10 पैकी 8 ते 9 प्रश्न बरोबर येत आहे. बरोबर. नंतर राज्यशास्त्र येत असेल तर राज्यशास्त्राचे 15 क्वेश्चन आहे. 15 पैकी तिथे 12 पर्यंत क्वेश्चन येत आहे. 10 ते 12 पर्यंत क्वेश्चन येत आहे. नंतर अर्थशास्त्र तुझा चांगला असेल तर अर्थशास्त्राचे 15 क्वेश्चन आहे. तिथे तुझा कॉन्फिडन्स निर्माण झाला पाहिजे. या 15 क्वेश्चन पैकी बरोबर जवळजवळ 10 पर्यंत क्वेश्चन बरोबर येतील. पुढे तुला वाटत असेल की गणित बुद्धिमापन चांगला आहे. गणित बुद्धिमापनचे 20 क्वेश्चन आहे. 20 पैकी कमीत कमी तुला 12 बरोबर आले पाहिजे. कारण प्रश्नाचे 12 पर्यंत प्रश्न सर्वांचे फक्त सरासरीच मार्क. नंतर इतिहास आहे. इतिहास तुला वाटत असेल तुझा चांगला झालेला आहे. 10 क्वेश्चन आहे तर 10 क्वेश्चन पैकी 7 ते 8 क्वेश्चन तुझे बरोबर आले पाहिजे. किंवा इतिहास तुला नाही जमत असेल तर 5 तरी बरोबर आले पाहिजे. पुढे पुढचा विषय चालू घडामोडी हा विषय आहे. चालू घडामोडीमध्ये 20 क्वेश्चन 20 क्वेश्चन पर्यंत विचारतात. म्हणजे 15 क्वेश्चन असतात पण आपण 20 पर्यंत पकडले. हे 15 क्वेश्चन आहे. या 15 पैकी तुला 8 ते 9 प्रश्न बरोबर यायलाच पाहिजे. किती झाले 15 25 30 40 40 50 60 70 80 85 आणि एक विषय कोणता राहील आपला इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र गणित बुद्धिमापन आणि कोणता विषय बाकी अजून एक. हा एक विषय आहे त्यामध्ये 15 प्रश्न आहे. तर 15 पैकी तुला 7 ते 8 त्यामध्ये बरोबर आले पाहिजे. विज्ञान मध्ये बरोबर. विज्ञान बाकी होता. विज्ञान मध्ये इतके बरोबर आले पाहिजे. सांगितले विज्ञान मध्ये 6ही बरोबर आले तरी चालेल. 6 पेक्षा कमी बरोबर आले ते समजून घ्यायचं की आपला अभ्यास नाही, शून्य अभ्यास आहे. कारण 15 पैकी फक्त 6 प्रश्न बरोबर सांगितले. बघ इतकेही मार्क कधी आले कारण मुलांना हेच समजत नाही बरं. पेपर काय बरोबर आणायचे. आता मी प्रिलिम कधीच का फेल नाही होत यामुळेच फेल नाही होत. कारण मला माहिती आहे की नेमकं माझा सर्वात चांगला भूगोल आहे नंतर राज्यशास्त्र आहे नंतर इकॉनॉमिक्स आहे. यामध्ये मी किती मार्क मोजतो. मला इतके इतके मार्क येणार आहे. तिथूनच सांगतो मी एक्झाम पास होणार आहे हे एक्झाम फेल होणार आहे. मला तिथेच समजून जातं. बाकीचं हे ठोकले आहे म्हणजे 5 ठोकले 5 पैकी 1 तरी बरोबर आहे. किंवा हे 10 ठोकले 2 तरी बरोबर आहे. ते सारखं सारखं होऊन जाईल म्हणजे ते 0 मार्क येतील. असं 4च एक आहे. तर आता आपण मोजू बरं का. भूगोलामध्ये आपण किती पकडले फक्त 8 क्वेश्चन पकडले. 8 राज्यशास्त्रामध्ये 10 पकडले. 8 आणि 10 18 झाले. याच्यामध्ये 10 पकडले. 10 18 आणि 10 किती झाले 28. यामध्ये 12 पकडले किती झाले 42. यामध्ये 5च पकडले आपण इतिहास मध्ये फक्त 5. 42 आणि 5 किती झाले 47. चालू घडामोडीमध्ये 8 पकडले 47 आणि 8 किती होते 47 अधिक 8 जवळ 55 आणि 55 आणि 6 किती होत आहे 61 स्कोर होतोय. तू कधी 90 कधी सोडवले बरोबर. 90 सोडवले असेल आणि तुझे किती चुकलेले दिसता इथे फक्त 28 चुकलेले आहे. एका म्हणजे 90 89 तरी सोडवले 28 29 चुकतील तुझे. जवळजवळ 7 प्रश्न मायनस होतील. 7 प्रश्न मायनस ही झालं तरी पण स्कोर तुझा 54 53.5
समथिंग असा स्कोर आहे. 53 म्हणजे PSI पास, STI पास. बरोबर. आणि इकडचे कधी पकडले 9, 12 अजून 9 हे मार्क कधी पकडले तर तुझा स्कोर किंवा इथे पण मार्क वाढू शकता. इथे 5 ते 6 होऊ शकता, इथे 6 ते 8 होऊ शकता. म्हणजे बाकीचे सर्व एक्झाम पास होऊ शकतो. पण पहिल्यांदा आपल्याला हे माहिती पाहिजे की आपला कुठला विषय चांगला आहे. पहिली अट हे आहे. दुसरी अट की आपला जो विषय चांगला आहे त्या विषयामध्ये किती मार्क पडतील. बरोबर. म्हणजे त्या विषयामध्ये चांगल्याचा अर्थ की 10 प्रश्न विचारताय, 10 पैकी 8 ते 9 बरोबर येत आहे किंवा 10 पैकी 10 बरोबर येत आहे, हा एकदम चांगला आला. निदान तुम्ही म्हणसाल की 10 आहे, 10 पैकी माझे 5च बरोबर येतात, तो विषय चांगला आहे. तो ऍक्च्युली चांगला नाही. कारण कंबाईनचे मुलं खतरनाक असतात, डायरेक्ट पाठांतर त्यांचं भरपूर असतं. मेरिट लागतं 45-46 पर्यंत मेरिट लागतं. तर तुझ्या 48 कधी मार्क कधी असले तर डोक्यावरून पाणी आहे. म्हणजे 100% PSI पास होतं. म्हणजे तुम्ही आता मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे बऱ्यापैकी तू कधी पहिल्यापासून आहे का? नाही, तू पहिल्यापासून नाही. बरोबर ना? माझं लक्ष राहतं पहिल्यापासून कोण कोण आहे कोण कोण नाही. पहिल्यापासून कधी असता तर मी तुला इतक्यापर्यंत सांगितलं असतं. पेपर जा पुणे तुला 45 पर्यंत मार्क येतील. कारण आपण ह्या लेवलचं घेतलेलं आहे, कंबाईन लेवलचं घेतलेलं आहे. बरोबर. कारण आपला अजून चालू घडामोडी सुद्धा बाकी आहे आणि गणित बुद्धिबळ आपण ते सर शिकवत आहे. बरोबर. म्हणजे सर्वचे सर्व आपण कंबाईनचा अभ्यास घेतलेला आहे आणि काही गोष्टी यामध्ये फक्त ऍड करण्यात आहे. ऍड म्हणजे कशात करण्यात होत्या फक्त इकॉनॉमिक्स मध्ये. कारण इकॉनॉमिक्स आपण फक्त सरळ सेवेला सर्व जे विचारता तितकं इकॉनॉमिक्स घेतलं तरी पण मी तुम्हाला आजूबाजूची माहिती सांगितली. पण इकॉनॉमिक्स ऍड कधी केलं असतं तर इकॉनॉमिक्स मध्ये स्कोर 10 पर्यंत आला असता. आता आपण जे घेतलेलं आहे 5 पर्यंत इकॉनॉमिक्स तुमचे बरोबर आहे. म्हणजे कुठल्या कंबाईन मध्ये असं आहे. सरळ सेवेमध्ये सर्व प्रश्न बरोबर यायला पाहिजे अशी अपेक्षा करतो मी तुमच्याकडून. आणि पेपर अशा पद्धतीने जे विषय तुमचे चांगले आहेत तिथून सुरुवात करायची आहे. मोजायचे तिथल्या तिथे. माझे इतके आहे, घाई करायची नाही. मुलं इतकी घाई करतात पेपर सोडवताना, इतकी घाई करतात त्यांना त्यांच्या मागे कुत्र लागलेलं असतं. अरे यार, आयोगाची अपेक्षा काय? 100 पैकी 100 पाडण्या अपेक्षा आहे का? 80 पाडण्या अपेक्षा आहे का? 70 पाडण्या अपेक्षा आहे का? 60 पाडण्या अपेक्षा आहे. PSI चं टार्गेट आहे तर 45-48% पडायला पाहिजे. झाले पास. बरोबर. त्यासाठी काय करायचं? योग्य योग्य उत्तरच सोडवायचे. त्यासाठी काय करायचं? प्रॉपर प्लॅनिंग करायचंय. प्लॅनिंग म्हणजे अशा पद्धतीने करायचंय की मी एक्झाम देत आहे तर माझा रिझल्ट 100% यायलाच पाहिजे. मी मागे एक बॅच घेतली होती इथे वैयक्तिक एक batch घेतली होती. 90 मुलं होते. बरोबर. या 90 पैकी जवळजवळ 68 मुलं प्रिलियम पास झाले होते. 68 मुलं. म्हणजे बघा किती मुलं होती. बाकीच्यांनी प्लॅनिंग न काही थोडंफार कुठतरी घडलं असेल, काहीतरी एक दोन मार्कांनी गेले असेल, 2-4 मार्कानं. पण इतके इतके मुलं पास झाले होते. कारण का फक्त व्यवस्थित प्लॅनिंग आणि शिकवलं फक्त 1 ते 2च विषय तिथे शिकवले होते. पण मुलांना प्लॅनिंग सांगितलं होतं. अशा अशा पद्धतीने असं असं जा, असा असा पेपर सोडवायचा, असं असं निवडायचं, इथे प्रॉब्लेम असला तर असं असं निवडायचं. इथे जास्त कदाचित कधीच ओळखीचा नसला त्याला सोडून द्यायचं. कदाचित तुमचा प्रश्न ओळखीचा आहे, ऑप्शन ओळखीचा नसला ते उत्तर मारायचं. म्हणजे अशा काहीतरी ट्रिक्स पण सांगितल्या होत्या. जोड्याला प्रॉपर अशा सोडवायच्या. गणित बुद्धिमापन जे मोठमोठे आहे त्यांना डायरेक्ट काट मारायचे. म्हणजे काट मारायचे म्हणजे ते नंतर सोडवायचे. पहिल्यांदा जे छोटे छोटे आहे ते पहिले सोडवायचे. नाहीतर मुलं इतका अर्ध्या पाण्याचं गणित असतात ते वाचत बसतात. पुढचे 5 गणित सोपे असतात ते सुटून जातात. असे अशा पद्धतीने विषय सोडवायचे असतात. तर कुठे कंबाईनचा रिझल्ट येतो. नाहीतर कंबाईनचा रिझल्ट येत नाही. पेठेमध्ये भरपूर मुलं असे आहे मित्रांनो, जे ऑनलाईन आहे ते पण ऐकताय मला. भरपूर अशी मुलं आहे की त्या मुलांचे 4-4, 5-5, 6-6 वर्ष अभ्यास करतायत, 7-7 वर्ष अभ्यास करतायत. माझ्या संपर्कातले सुद्धा. तरीही त्यांची एकही प्रिलियम निघत नाही. पुस्तकाचे पुस्तक पाठ आहे मुलाचे. तरीही त्यांची प्रिलियम निघत नाही. फक्त एकच त्यांना पेपर सोडवता येत नाही. ते पेपरची प्रॉपर प्रॅक्टिस करत नाही. ते काय करतात एखाद्या क्लासच्या मागे लागतात. त्या क्लासचे प्रश्नांचे अक्कल नसते प्रश्न काढण्याची त्यांना. कशाही पद्धतीने प्रश्न काढतात. मुलं त्याच पद्धतीने अभ्यास करत असतात.
अभ्यास करण्यासाठी आयोगाला प्रॉपर पकडून ठेवायचं आहे. ज्याने आयोगाला सोडलं त्याला आयोग सोडून देतो. म्हणजे याचा अर्थ काय, प्रश्नपत्रिका करायचे, प्रश्नपत्रिका म्हणून 4-4 ऑप्शन करायचे. मी तुम्हाला बऱ्याच वेळा पहिल्या लेक्चर पासून आहे, त्यांना मी बऱ्याच लेक्चर पहिल्या लेक्चर. मित्रांनो, तुम्ही जे प्रश्नपत्रिका आहे तुमच्या सरळ सेवेच्या, बरोबर, कुठलंही असो, नगर परिषद, जिल्हा परिषद, कुठलंही, तुम्ही त्याचं पुस्तक वाचा, प्रॉपर प्रश्न वाचा, प्रश्न कशा पद्धतीने ते बघा. प्रश्न झाले की एखादी, आता मी शिकवतोय बरोबर, आता माणूस आहे, एखादी प्रश्न तर सुटूनच जाईल, बरोबर ना, त्यातलं मला विचारा, सर हा हा टॉपिक बाकी आहे, हा तुम्ही घ्या, त्याच्यातलं आपलं हे बाकी हे तुम्ही घ्या, बरोबर ना. असं असं सुद्धा मी सांगितलेलं होतं, कारण तेव्हा तुमचा अभ्यास कम्प्लीट होईल. माझी तुमची ही बॅच जी आहे त्यांची पहिल्यांदा ही 70वी बॅच आहे, आणि नंतर तुमची जी बॅच चालू होईल ते 71वी बॅच राहील शिकवण्याची. पहिल्यांदाच मी सरळ सेवेला शिकवत आहे, नाही तर मी प्रॉपर युपीएससी, राज्यसेवा यांना जास्तीत जास्त शिकवलेलं आहे. युनिकला तर राज्यसेवा शिकवलेलं आहे, आणि बाकी ठिकाणी कंबाईन बी शिकवलेलं आहे, आणि आता तुमच्या बॅचला शिकवत आहे. असं आहे. म्हणून तुम्हाला इतक्या चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या पुस्तकातून मी नोट दिल्या, कारण तुम्हाला पुस्तकं तर भेटणारच आहे. आणि पुस्तक जे असेल, कुठलंही पुस्तक असो, मार्केट मधल्या सर्व पुस्तकांमध्ये माहिती सारखी असते. फक्त एकच पुस्तक परत परत वाचायचं आहे, पुस्तकांवर विश्वास ठेवायचा आहे, हे पुस्तक आपल्याला परत वाचायचं आहे. तेव्हा असं नाही, हे प्रकाशन चांगलं आहे, तुम्ही ते पण पुस्तक खोलून बघा, मित्राचं घेऊन बघा, आणि हे आपण पुस्तकात बघा, माहिती सारखीच असेल, बरोबर. आणि ते मोठं पण वाटत असलं दुसरं पुस्तक, त्यामध्ये ते बघा, जे मोठं आहे ते बिनकामची माहिती तो त्या मित्रांनो खुणा केलेला नसणार नाही. चांगला अभ्यास असेल तर डिस्कशन करा रे मित्रांनो, एकमेकाला सांगा, मराठीचं डिस्कशन करा, गणित बुद्धिवापर सोडवताना बसताना ना स्पीड चेक करा. म्हणजे असं प्रकरण घेतले की पहिले 10 गणित घ्यायचे, कोण सोडवतात, सोडवले का, जमलं नाही समजावून सांगायचं, हे असं हे असं आहे. मित्रा मैत्रिणींसोबत डिस्कशन करा, तेव्हा तुम्ही रिझल्ट येईल. डबल ना अभ्यास होतो. 2 ते 3 तास क्लास होते, अभ्यास तुम्ही करता, रीडिंग मध्ये बसता, तसं नाही, त्याला प्रॉपर प्लॅनिंग द्या. म्हणजे दिवसाचं नियोजन करा, आठवड्याचं नियोजन करा, महिन्याचं नियोजन करा, 6 महिन्याचं नियोजन करा, 6 महिन्याचं टार्गेट लिहा, मी 6 महिन्यामध्ये हे पोस्ट मला भेटणार आहे, मी इथून जाणार आहे. हेच सर्व जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने कराल, तेव्हा तुमचा 100% रिझल्ट येईल. अनुभवाचे बोल आहे बरं का, कारण भरपूर तकलीफ होते, 2-2, 3-3 मार्काने माझे राज्यसेवेचा इंटरव्ह्यू, राज्यसेवा पोस्ट बाकीच्या बऱ्याचशा वेळेस 3-3, 4-4, 5-5 मार्काने राहिलेले आहे, बरोबर. म्हणजे तुमचं असं नाही झालं पाहिजे की डायरेक्ट निघून गेले पाहिजे. आता आता मी या परीक्षा देत नाही बाकीच्या, म्हणजे कंबाईन पासून बाकीच्या कुठल्या एक्झाम देत नाही मी. म्हणजे देत याच्यामुळे नाही, म्हणजे दिल्याबद्दल फक्त प्रॅक्टिस म्हणून, की अपडेट राहण्यासाठी. कारण शिक्षकांचं असं आहे, जोपर्यंत अपडेट आहे तोपर्यंत चालणार आहे, अपडेट संपलं की विषय शिक्षकाचा संपला, कारण माहिती पाहिजे प्रश्न. माझं टार्गेट आता प्राध्यापक होणंच आहे, आणि क्लास घेणं, मुलांचं जेवढ्या पद्धतीने माझ्याकडून जेवढं भलं होईल तेवढं करणं, मार्गदर्शन करणं. म्हणून मी तुम्हाला जीव तोडून प्रत्येक वेळेस सांगत असतो, म्हणजे मी इथून सांगत नाही, इथून सांगत असतो तुम्हाला, की मित्रांनो व्यवस्थित करा, मला विचारा, प्रश्न विचारा, दुसरी गोष्ट अभ्यास कसा करायचा विचारा, पुस्तक कसे वाचायचे हे विचारा. हे चालू घडामोडी या शिकवण्यासारखा विषय नाही. ज्याला चालू घडामोडी वाचायचं कसं आहे हे समजलं, कारण हे चालू घडामोडी नाही. आता तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, कालच्या दिवशी आर्थिक पाहणी आली, बरोबर, अर्थसंकल्प आला, अर्थसंकल्प लगेच तुम्ही वाचून घ्यायला पाहिजे होता. असा असा अर्थसंकल्प आहे, म्हणजे ते डायरेक्ट आकडेवारी, अर्थसंकल्प वाचणं म्हणजे आकडेवारी, याला इतके कोटी त्याला तितके कोटी रुपये वाचणे नाही, बरोबर ना. नेमकं किती मांडलेलं आहे, काय काय मांडलेलं आहे, कमी जास्त कोणाला दिलेलं आहे हे पाहणे, नॉलेज साठी बघणे, आणि योजना कोणकोणत्या आहे, कशा पद्धतीचं आहे, योजनेचं नाव तुम्ही फोडून बघा, तुम्हाला योजनेचा अर्थ बरोबर लागेल. फक्त तारखा पाठ करायचं असं, म्हणजे हे असं आहे. तुमच्या प्रश्नपत्रिका चेक करायला पाहिजे. गणित बुद्धी आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या गणित बुद्धिमापनचं जे पुस्तक आहे ते तुम्ही सोडवायला पाहिजे, प्रॉपर व्यवस्थित. गणित बुद्धिमापन पण करण्यासाठी तुमचा पाया प्रॉपर रचला गेला पाहिजे.
पहिल्यांदा 20 पर्यंत पाढे पाठ पाहिजे, वर्ग पाठ पाहिजे, घन पाठ पाहिजे, एबीसीडी चे अंक पाठ पाहिजे. त्यावेळेस तुमचा पाया रचला जाईल, त्यावेळेस तुम्ही 100% पास होईल. हे गणित बुद्धिमापन घेतलं, संख्याज्ञान घेतलं, लसाई मसाई घेतलं, हे घेतलं, ते घेतलं, याचा अर्थ किंवा रेल्वे घेतलं, हे घेतलं, याचा अर्थ नाही. गणित बुद्धिमापन नाही, तसं नाही, तसं करायचं नसतं. पहिल्यांदा पाया पक्का करा, पाया पक्का झाला की त्याच्यावर किती बिल्डिंग बांधा, नंतर स्पीड वाढवा. स्पीड वाढला की समजून घ्यायचं तुमचं गणित बुद्धिमापन 100% कम्प्लीट झालेला आहे. तुम्हाला कुठलाही संख्येचा लसाई मसाई काढायचा कधी झाला तर लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, अशा अशा पद्धतीचं आहे. तुम्हाला एबीसीडीचे अंक पाठ पाहिजे तुमचे कम्प्लीट. म्हणजे असं की आता उदाहरणार्थ माझं नाव राकेश घुगे आहे, बरोबर. हे असं आठचा किती आहे 18 आहे, याचा किती आहे, याचा किती 1 आहे, याचा किती आहे 11 आहे, याचा किती आहे 5 आहे, याचा किती आहे 19 आहे, याचा किती आहे 8 आहे, बरोबर. हे बाय हे पाठ पाहिजे. तेव्हा तुमचं हे तुम्हाला जेव्हा विचारता याच्या पुढची संख्या काय आहे किंवा याचा पुढचे अक्षर काय, तेव्हा तुम्हाला ते सोपं जातं. कारण आपल्याला आपण हे मोजत बसायचे नसते, एबीसीडी लिहिण्याची बी गरज नसते, काही काही सेकंदात उत्तर भेटतात. 50 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, बरोबर. गणित बुद्धिमापनचे ह्या 50 पोलीस भरतीला 50 क्वेश्चन विचारले जातात. या 50 क्वेश्चन पैकी तुम्हाला 47 48 49 बरोबर आले पाहिजे, 50चे 50 बरोबर आले पाहिजे. तेव्हा कुठे तुमचा अभ्यास होईल. टार्गेट कम्प्लीट करायचं तुमच्याशी स्वतःशी कॉम्पिटिशन आहे. कारण मी आता इतकं का बोलतोय, आज माझं शक्यतो हे शेवटचं लेक्चर राहील, नंतर मी तुम्हाला काही दिवसानंतर भेटणार आहे. म्हणजे आपल्यामध्ये आपल्या संभाषणमध्ये जवळजवळ एखादी महिन्याचा अजून गॅप पडेल, त्यामुळे तुम्हाला सांगत आहे. टार्गेट हे आहे, मला हे टार्गेट माझ्यासाठी हे टार्गेट कम्प्लीट करायचं आहे. 4-5 प्रश्नपत्रिका घेतल्या, त्यातून हे प्रश्न कधी निवडले तर आपलं ह्या टाईपचे सर्व उदाहरणं झाले, ह्या टाईपचे सर्व उदाहरणं झाले, ह्या टाईपचे वाक्य आहे हे बघायचे आहे. तुम्हाला मला कधी कॉल कधी करायचा असेल तर पहिल्यांदा मला SMS करायचा व्हॉट्सअपला. माझा नंबर तुमच्याजवळ असेल, किती आहे 70 20 30 24 23, हा माझा नंबर आहे, सोपा नंबर आहे. नंतर मला तुम्ही भेटू शकतात, कॉल करू शकतात. पहिल्यांदा पण व्हॉट्सअपला SMS करायचं, टाकायचं, बरोबर. कारण मी लेक्चर मध्ये असतो, कॉल नाही कधी उचलला किंवा मी सहसा अननोन जास्त नंबर उचलत नाही, मग मला समजतं, नंतर मी कॉल करतो जसा मला वेळ भेटेल तसा. असं आहे. पण जे काय कराल तुम्ही प्रॉपर व्यवस्थितच करा. जीएसचा अभ्यास करा, सीसॅटचा करा, इंग्लिशचाही करताना किंवा मराठीचाही करताना तुम्ही पाठांतर करा मराठीचं. तुमच्या मोरा वाळंबे सरांचं पुस्तक असेल, बरोबर, किंवा सर तुम्हाला मोरा वाळंबे सरांचं देतील, तेव्हा त्या पुस्तकामध्ये एक 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 चॅप्टर, शब्द म्हणजे काय, हे म्हणजे काय, व्यवस्थित हे करायचं आहे. ट्रिक्स लावायचे, प्रत्येक गोष्टीला ट्रिक्स लावायचे आहे. मुलांसोबत तुम्ही राहतात, तुम्ही पण महिला मंडळ एकमेकांसोबत राहतात, तर तुम्ही पाठांतर करून घ्या. कसं नाही होत असेल तर मला विचारा, मी तुम्हाला किती वेळा सांगतोय विचारा म्हणून. समजलं का? असं पण व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आता चालू करायचं का शिकवायला? शिकवायला चालू करू आपण आता. टार्गेट असं केलं ना, 100% तुम्ही पासच झाले पाहिजे. कारण पास होणं फक्त 6 महिन्याचा खेळ आहे. फक्त 6 महिने प्रॉपर व्यवस्थित अभ्यास करायचा, व्यवस्थित माणसाचा गायडन्स घ्यायचा. मी घेतलंय एक्झामचा कधी गंध नाही, आपण याला विचारतोय त्याला विचारतोय असं नाही. ज्याला प्रॉपर माहिती आहे त्याचा प्रॉपर गायडन्स घ्यायचा. कोणी पण असो, तुमचा मित्र असो, मैत्रिणी असो, कुठला शिक्षक असो, मी असो, कोणीही असो, तुम्हाला वाटलं या माणसावर आपण विश्वास ठेवला की आपण 100% पास होऊ, तिथं 100% गायडन्स घ्या. चांगल्या चांगल्या गोष्टी उचलायच्या, बाकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या. आपल्याला का संसार करायचा आहे काय, बरोबर ना? आता आहे पर्यंत आपण आले होते कालच्या दिवशी. काय बघत होतो आपण? सामांग बंदर बघत होतो. सामांग बंदर कुठे आहे? भारत इंडोनेशिया इथे विकास करणार आहे, इंडोनेशियामध्ये आहे. फक्त लक्षात राहू द्या, प्रश्न विचारणार नाही. इथे पुढे सिटवे बंदर आहे. सिटवे बंदराचा विकासासाठी कोण प्रयत्न उभारण्यासाठी कोण सहाय्य करण्यात आहे? भारत सहाय्य करत आहे. आणि हे कुठे आहे सिटवे बंदर? म्यानमार मध्ये आहे. पहिली शिपमेंट सिटवे बंदराकडे प्रस्थान झाली होती. ठीक आहे बघा, सिटवे बंदर कुठे आहे? म्यानमार मध्ये आहे. भारत
ज्यांना ज्या ज्या बंदरांना सहाय्य करत आहे त्या बंदरांचे नाव दिले. कामांग बंदर कुठे सांगितलं मी तुम्हाला, इंडोनेशियामध्ये सांगितलं. आणि सेतवे बंदर कुठे आहे, म्यानमार मध्ये सांगितलं. बघा, टायटन सबमर्सिबल अपघात, हा बऱ्याच हा अपघात झाला होता. टायटॅनिक जहाजाच्या अवशेषाची पाहणी करण्यासाठी टायटन पाणबुडी अपघात जून 2023 मध्ये 5 व्यक्तींचा मृत्यू झाला होता. आता ही घटना जुनी झालेली आहे, त्यामुळे काही विचारणार नाही, हिला वाचायची पण नाही. बघा काय म्हणतात, कॅटॅस्ट्रॉफिक इम्प्लोजनमुळे असे घडले असावे असं आहे. ठीक आहे, घडू देते, जुनी घटना आहे, वाचण्याची गरज नाही. बघा, कुसिनो माने उपक्रम. आता कुसिनो माने उपक्रम काय आहे बघा. 2023च्या अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेला कुसिनो माने उपक्रम महिलांची श्रमशक्तीचा सहभाग वाढवण्यासाठी आणि लिंग असमानता दूर करण्याच्या दिशेने प्रगतीशील पाऊल आहे. तुम्हाला माहिती आहे श्रमशक्तीमध्ये महिलांची संख्या कमी आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, नोकरीदार महिला किती, एखादी ऑफिस आहे त्यामध्ये नोकरीदार महिला किती असतात, 8-10 पुरुष असतील तर 1-2 असतात फक्त. तुम्हाला तर माहितीच आहे. आणि लिंग समानता, लिंग गुणोत्तर मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, भारताचं जे लिंग गुणोत्तर आहे किती आहे, 2011च्या जनगणनेनुसार 943. म्हणजे जवळजवळ किती, 57 जे आहे, 57 अजून पुरुषांचे म्हणजे कमी आहे, पुरुषांपेक्षा कमी आहे. 943 आहे फक्त. 1000 पुरुषांमागे किती महिला आहे याला लिंग गुणोत्तर म्हणतात. आणि तेच महाराष्ट्रातलं कधी बघितलं तर किती, 929 लिंग गुणोत्तर आहे. म्हणजे लिंग असमानता किती आहे, भरपूर आहे. तेच बाल लिंग गुणोत्तर कधी बघितलं भारतातलं तर 900 किती आहे, 18 आहे. तेच हे महाराष्ट्रातलं बाल लिंग गुणोत्तर कधी बघितलं तर किती आहे, जवळजवळ 894 आहे. म्हणजे बघा मुलांची संख्या किती कमी आहे, तर लहान लहान मुलांची संख्या. म्हणजे हे लिंग असमानता दूर झाली पाहिजे आणि महिलांचा सहभाग हा वाढवला पाहिजे. हा कुठला उपक्रम राबवला होता, कुसिनो माने उपक्रम राबवलेला होता. हे राहिलं तर चांगलं आहे. तुम्हाला प्रश्न विचारणार नाही, ते HRHRD राज्यसेवेला प्रश्न विचारतील, कारण तुम्हाला नाही विचारणार. आता बघा, असे तुम्हाला उत्सव विचारले जातात. अंधुरी उत्सव आहे हा उत्तराखंड मध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात दयारा बुग्याल येथे साजऱ्या होणाऱ्या बटर फेस्टिवल म्हणून असलेल्या अंधुरी उत्सव ऑगस्ट 2023 मध्ये संपन्न झाला. प्रश्न फक्त असा विचारला जाईल, अंधुरी उत्सव हा कोणत्या राज्यात होतो, असा प्रश्न विचारला जातो. आता कुठल्या राज्यात आहे, उत्तराखंड मध्ये अंधुरी उत्सव होतो. कारण बरेचसे एकदा तो बैलांचा उत्सव विचारला होता खाली, कर्नाटक तामिळनाडू मध्ये होतो तो. बैलांपुढे मारामारी करता काहीतरी, त्या उत्सवाचं नाव मला आठवत नाही आता, तो विचार. हा, जल्लीकट्टू वर प्रश्न विचारलेला होता. त्याच्यावर एक मूव्ही पण आलेला होता, मला असं वाटतं विजयचा मूव्ही होता तो, जल्लीकट्टू वर असा मूव्ही आला होता. त्यावर प्रश्न विचारलेला होता. महाराष्ट्रातल्या उत्सवांवर पण बैल रांची रेस, त्यावर पण प्रश्न विचारलेला होता. कारण रेस बंदी केली होती, त्यामुळे तो प्रश्न विचारला होता. इथे इथे पण प्रश्न, आसामचा बिहू उत्सवावर पण क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे दुर्गा पूजा पश्चिम बंगालची, त्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. गरबावर पण प्रश्न विचारलेला आहे. बाकीचे सरहुलवर पण प्रश्न विचारलेला आहे. झारखंडचा उत्सव आहे त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. अजून नृत्यावर सुद्धा प्रश्न विचारतात. कथ्थक हे नृत्य कोणत्या राज्यात आहे, कथ्थक हे कुठल्या राज्यात आहे, उत्तर प्रदेशमध्ये. आणि कथ्थकली हे कोणत्या राज्यात आहे, केरळमध्ये आहे. आता मी लक्षात कसं ठेवलेलं आहे दोघांवर, कथक हे छोटं नाव आहे, हे कुठे आहे, वर आहे. कथकली हे मोठं नाव आहे, हे कुठे आहे, खालते आहे. असं मी लक्षात ठेवलंय. कथकली केरळमध्ये आहे. यावर क्वेश्चन विचारलेलं होतं. त्यामुळे या उत्सवावर क्वेश्चन कधी विचारला तर कोणत्या राज्यात आहे, उत्तराखंड मध्ये अंधुरी उत्सव साजरा केला जातो, हे तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. हे उत्सवात लोक बघा खेळकरपणे लोणी दूध ताक एकमेकांना लावतात, म्हणून या उत्सवाला बटर होळी असे म्हणतात. आपल्याकडे कसे कलर गिलर लावतात, तसे या उत्सवामध्ये लोणी लावतात, ताक लावतात,
हे असे दूध लावतात, बरोबर ना. म्हणून या उत्सवाला कुठला बटर होळी उत्सव असे म्हणतात. कुठे उत्तराखंड मध्ये अंगुरी उत्सव हा साजरा केला जातो. बघा, मैलारा पंथ, मैलारा पंथ काय आहे? कर्नाटक मध्ये सरूल येथे दोन प्राचीन शिल्पांचा शोध लागल्यामुळे मैलारा पंथ किनारी प्रदेशात अस्तित्वास त्याने आढळले. हा पंथ होता, कोणत्या राज्यामध्ये होता? कर्नाटक मध्ये ह्या पंथाचा शोध लागलेला आहे. तुम्हाला इथे क्वेश्चन विचारणार नाही बाकीचं. म्हणजे हा क्वेश्चन राज्यसेवा प्रिलियमला विचारू शकतात किंवा युपीएससी प्रिलियमला विचारू शकतात, कारण हा आहे प्राचीन मध्ययुगीन मध्ये प्रश्न. त्यामुळे तुम्ही नाही वाचलं तरीही चालेल, पण ज्याला काही वाचलं की मी पुढचे एक्झाम पण देणार आहे ते वाचू शकतात, तिथे तुम्ही लिहू शकतात. बघा, बसरूल मध्ययुगीन काळातील ऐतिहासिक व्यापारी शहर येथे 15व्या-16व्या शतकातील शिल्पकारांची दोन शिल्पे सापडली. मध्ययुगीन काळात दख्खन प्रदेशात मैलारा पंथ ही एक धार्मिक परंपरा होती. मैलारा नावाच्या देवीच्या पूजेभोवती केंद्रित होता, जिला भगवान शिवाचे रूप मानले जाते. आधार इथून पहिले बघा, आधार लिंक जन्म नोंदणी, हा तर ठीक आहे बरं का. मैलारा पंथ कुठे सापडलेला आहे? कर्नाटक मध्ये सापडलेला आहे. मैलारा नावाची देवी होती असं सांगितलेलं आहे, जिला भगवान शिवाचे रूप मानले जाते असं आहे. तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण या अशा गोष्टी तुमच्या पाठ पाहिजे. आधार लिंक जन्म नोंदणी सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? कोणते राज्य आहे? ईशान्येकडील पहिले राज्य आहे कुठले? नागालँड हे राज्य आहे, असा प्रश्न विचारला. आधार म्हणजे जन्मजात होताच केपी आधार कार्ड काढायचा आहे. आता महाराष्ट्रात बी आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. जन्म झाला की आधार कार्ड काढावं लागतं. मुलांचं स्ट्रेस पण उमटत नसले तरी पण डोळे स्कॅन केले जातात किंवा फक्त नोंदणी केली जाते. नंतर मुलगा जेव्हा 4-5 वर्षाचा होतो किंवा मुलगी 4-5 वर्षाची होते तेव्हा फिंगरप्रिंट उमटतात, त्यावेळेस तेव्हा इथे अपडेट करून घ्यावं लागतं. पण जन्माच्या वेळी आधार कार्ड काढावं लागतं. तेव्हा हे जन्म नोंदणीचे आधार कार्ड ईशान्येकडील पहिले राज्य कुठले आहे? नागालँड आहे. कारण बरेच मुलांना आसाम, त्रिपुरा असे वाटू शकतात, पण नागालँड तुम्ही लक्षात ठेवा, कारण यापैकी बऱ्यापैकी आसाम हे राज्य पुढारलेलं आहे, त्यामुळे वाटू शकतं. नागालँड हे राज्य लक्षात ठेवायचं आहे. येतंय का लक्षामध्ये? हे एक वर्ड लक्षात ठेवा. नागालँडने आधार लिंक जन्म नोंदणी प्रणाली सुरू केली आहे. हा महत्वपूर्ण किती वयोगटातील असेल बरं तर ते 5 वयोगटातील असते, यावर भर दिला आहे. ठीक आहे, फक्त नागालँड जन्म होताच ते आधार कार्ड काढतं, तेव्हा हे इतकं लक्षात राहूया तुम्ही. नंतर हळूहळू बाकीच्या बऱ्याचशा राज्यांमध्ये चालू झालेलं आहे. बऱ्याचशा म्हणजे त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे. पुढे बघा, कोको बोरोक भाषेसाठी लोकम लिपी स्वीकारण्याची मागणी रोमन स्ट्रीट फार कोकोबोरोक चाबा बॅनर खाली चित्ररूपी, ठीक आहे, स्वदेशी समूहाची त्रिपुराच्या स्वदेशी समुदायाची भाषा आहे. ठीक आहे, फक्त तुम्ही एक लक्षात इथे ठेवू शकता, इतकं वाचण्याची गरज नाही. कोकोबोरोक भाषा ही कुठली आहे? त्रिपुरा राज्यातली आहे. त्रिपुरा राज्यातली आहे, इतकं लक्षात ठेवा. बाकी तुम्ही हे सोडलं तरीही चालेल. असे हटके प्रश्न विचारले जातात सरळ सेवेला कंबाईनला, म्हणजे 1 लाईन बीट मध्येच विचारतात. हे बाकीचं विचारणार नाही. रोमन स्ट्रीट फॉर कोकोबोरोक चोबो बॅनर खाली त्रिपुरातील 56 संघटनांची युती आली, रस्त्यावर उतरली. कोकोबोरोक त्रिपुरी स्वदेशी समुदायाची भाषा आहे, तिथला एक समुदाय आहे, तिथे कोकोबोरोक भाषा वापरली जाते, हे तुम्ही लक्षात ठेवा. अमृत भारत एक्सप्रेस देशातील पहिली फुल पुश ट्रेन कोणती आहे? अमृत भारत एक्सप्रेस आहे. बघा, नोव्हेंबर 2023च्या घोषणेनुसार देशातील पहिल्या फुल पुश ट्रेनचे नाव अमृत भारत एक्सप्रेस असेल, तेव्हा हे लक्षात ठेवा. पहिल्या फुल पुश ट्रेनचे नाव काय असेल? अमृत भारत एक्सप्रेस, कारण ही देशातील पहिली आहे, त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण का अमृत नाव भारताला स्वातंत्र्य होऊन 75 बरोबर ना, त्यामुळे याला अमृत भारत तेव्हा हे नाव ठेवलेलं आहे.
हे लक्षात राहू द्यायचं आहे. ही ट्रेन कोणत्या जिल्ह्यांच्या दरम्यान धावणार आहे? मुंबई अहमदाबादच्या दरम्यान हे फुलपुश ट्रेन धावणार आहे. अमृत भारत एक्सप्रेसचा रंग कसा असेल? भगवा असेल. खालीलपैकी अमृत भारत एक्सप्रेस बद्दल योग्य विधान निवडा. मग उद्याच्या कंपनीला विचारू शकतात किंवा राजश्रीला विचारू शकतात. योग्य विधान निवडा. कोणाच्या दरम्यान धावणार आहे? मुंबई अहमदाबादच्या दरम्यान धावणार आहे. रंग भगवा असेल. तंत्रज्ञानामुळे अमृत भारत ट्रेन जलद थांबून वेगाने पिकअप करू शकणार आहे. राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर 430 किलोमीटर वेगाने धावणार आहे. बघा, अमृत भारत एक्सप्रेस आम्ही किती राहणार आहे? 430 किलोमीटर. आपण मागची स्लाइड वाचताना वंदे भारत एक्सप्रेसचा ज्याला ट्रेन 8 नाव आहे त्याचा वेग आपण 160 किलोमीटर. मी कालच तुम्हाला सांगितलं जळगाव पासून आम्हाला जायला फक्त 2-2.5 तास लागू शकतात, कारण 450 किलोमीटर आहे असं मी तुम्हाला कालच बोललो ना. हे या ट्रेनचा वेग, अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनचा वेग कितीला राहणार आहे? 130 किलोमीटर राहणार आहे. हे मुंबई धावणार आहे. जे पहिले आहे ते माहिती लक्षात आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. पहिली फुल पुश ट्रेन आहे. थांबेल लगेच जोरात होईल. थांबेल लगेच जोरात होईल. बरोबर ना? असं होईल. ऑपरेशन कुठलं आहे? प्रॉस्पेरिटी गार्डियन. हे बाई ऑपरेशन आहे. हे दुसऱ्या देशाचं आहे. इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाची झळ जागतिक पातळीवर बसू लागलेली आहे. येमेन मध्ये आश्रयाला असलेल्या हुती बंडखोरांनी या तारखेला लाल समुद्रातील म्हणजे असं झालं, हे झालं, ज्या जोरदार हल्ले केले. उद्या झालं. हा आपल्याला तुम्हाला आणि चुकून विचारला तर फक्त असं विचारतील, ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियन हे कुठल्या देशांच्या दरम्यान युद्ध झाल्यामुळे घडलं, असा प्रश्न वन लाईन बीटला विचारू शकतात. किंवा इस्रायल हमास युद्धाची जागतिक झळ बस लागल्यामुळे कोणतं ऑपरेशन राबवलं गेलं, अशा पद्धतीने वन लाईन बीटला प्रश्न विचारू शकतील. तर कुठला आहे? ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियन. इथे लिहून ठेवा, इस्रायल आणि हमास. बस. आणि बाकीचं तुम्ही खोडलं तरीही चालेल, बाकी वाचण्याची गरज नाही. चालू मी सांगतोय ना, मारायची काढ. वन एकच वर्ड वाचायची सांगतोय ना, तेवढीच वाचायची. तुमची इच्छा होत नसेल तर होत नसेल तर पेन्सिलनं मारू शकता तुम्ही, कारण जो डाऊट येत असेल, सर सांगताय, विचारलं तर, प्रश्न आला तर. कारण कसा प्रश्न विचारेल? मी तुम्हाला 2 प्रश्न तिथे सांगितले. ऑपरेशनचं नाव विचारतील किंवा देशाचं नाव विचारतील, आणि आपण पहिल्या वर्ड मध्ये कव्हर केलं म्हणजे त्याची नोट काढून घेतली. बघा, नंदुरबार जिल्ह्यातील निर्माण करणारा जागतिक सर्वात मोठा आणि पहिला मनुष्य निर्मित बांबूचे जंगल आहे जिल्ह्यात. हा बघा, सर्वात मोठे जागतिक बांबूचे जंगल कोणत्या जिल्ह्यात निर्मिती झाली आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कुठल्या जिल्ह्यात निर्मिती झाली आहे? नंदुरबार जिल्ह्यात. कारण तुम्ही नंदुरबार किंवा खानदेश मधला कुठलाही फॉर्म कधी भरला, तिथे प्रश्न विचारला तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. कारण जगातील सर्वात मोठे आणि पहिले मनुष्य निर्मित आहे, त्यामुळे पहिले आहे त्यामुळे विचारले. कुठल्या जिल्ह्यामध्ये? नंदुरबार जिल्ह्यामध्ये. आता तुम्ही हे वाचाल का? ग्रामपंचायतींना मिळालेल्या सामूहिक वन हक्काच्या केंद्रावर केंद्र राज्य शासनाच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा 10 लाख हेक्टरवरील मनुष्य निर्मित बांबूचे जंगल नर्मदाच्या खोऱ्यात असणार आहे. यंत्रणा महत्वाकांक्षी आहे आणि निर्देश विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिले आहे. ठीक आहे, तुम्ही फक्त नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे आणि किती हेक्टरवर आहे? 10 लाख हेक्टरवर बनवणार आहे. मग इथेच लिहून घ्यायचं, मनुष्य निर्मित जंगल कुठल्या, आता नंदुरबार जिल्हा आहे, कुठल्या नदीच्या खोऱ्यात असणार आहे ते, इथे नर्मदा नाव लिहायचं आहे आणि किती लिहायचं आहे? 10 लाख हेक्टर. झाल्यानं बाकीची माहिती वाचायची गरज नाही. बरोबर, फक्त 2 ओळीमध्ये कंप्लीट करायचं, खोडलं तरीही चालेल. बरोबर, अशा पद्धतीने सर्वांनी असंच करायचं आहे. कारण तुमचं जेव्हा हे जे पुस्तक तुमचं जेव्हा किती पेज मध्ये वाचणं होईल? 100 पेज, 50 पेज एका दिवसामध्ये अख्खं पुस्तक झालं पाहिजे वाचणं.
महाराष्ट्रातील बघा निळवंडे जे धरण आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे निळवंडे धरण? पहिल्यांदा प्रश्न असा विचारला जातो, निळवंडे धरण कोणत्या नदीवर आहे? प्रवरा नदीवर आहे. आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. जिओग्राफी मध्ये असा प्रश्न विचारू शकतात. निळवंडे धरण कोणत्या नदीवर? प्रवरा नदीवर. प्रवरा नदी कोणाची उपनदी आहे? गोदावरीची उपनदी आहे. आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? अहमदनगर मध्ये आहे. पंतप्रधानांकडून हे धरण राष्ट्राला समर्पित करण्यात आले. आणि बघा लोणार कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीटचा वापर करण्यात आलेला आहे. 1993 साली बांधकाम सुरू करण्यात आले होते. 2018 साली झाले. बाहेर पडणारे कालवे अलीकडे बांधण्यात आले आहे. ठीक आहे, वर्तनी शाळा समर्पित करण्यात आले आहे. असू द्या, फक्त निळवंडे धरणावर काय लक्षात ठेवायचं आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि प्रवरा नदीवर आहे. प्रवरा कोणाची उपनदी आहे? गोदावरीची उपनदी आहे. असं लक्षात ठेवा. ते कधी स्थापन झाले, कधी कधी पूर्ण झाले, इथे प्रश्न विचारणार नाही. विचारणारच नाही. नाही म्हणजे नाही, कारण विचारण्यासारखं भरपूर आहे. त्यामुळे इतकं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हा, या धरणात तुम्हाला वाटतच नाही, कारण एक ओळ कमी होते, ते इथे तुम्ही यांची खून करू शकता, हे एक ओळ वाचू शकता. तुम्हाला वाटलं तर मी तर नाही सांगितलंय. बघा, एरोंडल शहरात पुस्तकांचा बगीचा. एरोंडल हे हा तालुका आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. जळगाव पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. मी बऱ्याच वेळा गेलेला आहे एरोंडलला, कोणाच्या पण लग्नात. जळगाव जिल्ह्यातील एरोंडल नगर परिषदेने तब्बल 33 गुंठ्याचा पुस्तकांचा बगीचा साकारलेला आहे. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी राज्यातील राबवण्यात आलेला पहिला असा प्रयोग आहे. 100% लक्षात ठेवायचा आहे. पुस्तकांचा बगीचा कुठल्या शहराला ओळखलं जातं? असा प्रश्न कधी विचारला तर कुणाला आहे? एरोंडलला ओळखलं जातं. एरोंडल हा जळगाव मधला तालुका आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत, बरोबर? हे पण लक्षात ठेवा. आणि 15 तालुके, अजून 15 तालुक्यांचे कधी जिल्हे विचारले तर कोणकोणते आहे? जळगाव आहे, जळगाव नंतर रायगड आहे, रायगड नंतर चंद्रपूर आहे, नंतर नाशिक आहे. नाशिक. जेव्हा हे 15 तालुक्यांचे जिल्हे आहेत. खालीलपैकी 15 तालुक्यांचे जिल्हे कोणते? असा प्रश्न विचारला गेला तर हे आहे. मी तुम्हाला जेव्हा जॉग्राफी शिकवायची नवीन बॅचला, त्यावेळेस तुमचे किती कोणकोणत्या तालुक्यामध्ये किती जिल्हे आहे, या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती तालुके आहे, तुमचं लगेच पाठांतर होऊन जाईल. सर्वांना ओके सर, हाय सर, समजतंय ना? ठीक आहे ना? लिंक लागली पाहिजे. बघा, धरणाच्या दिशा कॉफी टेबल बुकचे प्रकाशन झाले. धरणाच्या दिशा कॉफी टेबल बुकचे प्रकाशन कोणी केलेले आहे? उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे. धरणाच्या दिशा हे पुस्तक कोणाचं आहे ते बघू पहिल्यांदा. अभियांत्रिकी कौशल्य निसर्गाचे पुस्तकाचं नावच नाही, लेखकाचं नावच नाही. हा, कॉफी टेबल बुकचे उद्घाटन झाले. बघा, धरणाच्या दिशा हे बाई पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे. ठीक आहे बरं का? महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं प्रकाशन केलेलं आहे. आता वाचण्याची गरज नाही, कारण तेव्हा माननीय आताचे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते. घटना जुनी झालेली आहे. पण कॉफी टेबल बुकचे उद्घाटन कोणी केलेले आहे? धरणाच्या दिशा हे विचारले तर फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. तुम्ही हे लिहू शकता, पण विचारणार नाही तिथे. भारताची पहिली आंतरराष्ट्रीय क्रूज लायनर सुरू झाले आहे. भारताची पहिली आहे, त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो, बरोबर? 3 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्रीय बंदरे आणि जहाज जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल, सर्वानंद सोनोवाल जवळजवळ उपमुख्यमंत्री राहिलेले आहे. सर्वानंद सोनोवाल बघा, यांनी भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूज लायनर कोस्टा सेरेना जहाजाच्या पहिल्या प्रवासाला मुंबई येथे हिरवा झेंडा दाखवलेला आहे. विचारू शकतात, भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूज लायनर कुठे सुरू झाले? कुठे सुरू झाले आहे? मुंबई येथे सुरू झालेले आहे. या उपक्रम पर्यटनाला चालना देण्यासाठी
देखो अपना देश मोहिमेला बघा, याला नाव दिलेलं आहे देखो अपना देश. हे असे फक्त तुम्ही हे एक ओळ लक्षात ठेवा. आणि कुठे चालू झाले आहे? मुंबई इथे चालू झाले आहे. आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणती मोहीम राबवली विचारला तर कोणती मोहीम राबवलेली आहे? देखो अपना देश नावातच आहे. चला पर्यटन बघूया. देखो अपना देश असे वेगवेगळ्या तुम्हाला ऑप्शन विचारले जातील. तर देखो अपना देश पर्यटन विभागाला चालना देण्यासाठी मोहीम राबवलेली आहे. कोणी राबवलेली आहे? भारत सरकारने राबवलेली आहे. हे लक्षात ठेवा. राहील का लक्षामध्ये? बघा, समुद्र पर्यटन, द्वीपगृह पर्यटनाचा विकास, सागरमाला कार्यक्रमाचा विकासाचा एक भाग आहे. पॅसिफिक प्रदेशात भारताला क्रुझ हब म्हणून स्थापित करायचं आहे, असं करायचं आहे, हे करायचं आहे, इतकं इतकं करायचं आहे, तितकं तितकं करायचं आहे. बाकीचं तुम्हाला वाचण्याची सुद्धा गरज नाही. समुद्र पर्यटनाला चालना देण्यासाठी आहे. मग पर्यटनामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात, आपण काय काय बघू शकतो तिथले? आपण किनारपट्टी भाग बघू शकतो, तिथले द्वीप बघू शकतो. द्वीप म्हणजे जे समुद्रामध्ये जे असतात ते द्वीप आहे. वेगवेगळे तुम्ही आकाराचे हे बघू शकता. म्हणजे समुद्रामध्ये अजून कमान असते, स्तंभ असतात, अजून गुहे असतात, बरोबर ना? त्या चिमण्या असतात, म्हणजे असे कारंजे उडणारे असतात. अजून स्वच्छ समुद्र पाणी असतं. हा, बघू शकतो आपण इतकं समुद्र किनारा बघू शकतो. या पर्यटनाला चालना देण्यासाठी देखो अपना देश ही मोहीम चालू केलेली आहे. मग इतक्या लाखांपर्यंत लोकसंख्या व पर्यटनाची लोकसंख्या वाढवायची आहे. आता बरेचसे लोक तुम्हाला माहिती आहे समुद्र पर्यटन म्हणजे कोकणामध्ये जातात, काही केरळला जातात. असं आहे, हे लक्षात राहू द्या फक्त. हे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूज लाईनर कुठे सुरू झाली? मुंबई येथे सुरू झाली. आणि त्यासाठी यासाठी पर्यटनाला चालना देण्यासाठी देखो आपला देश ही मोहीम राबवली. इतकं लक्षात राहू द्या. बाकीचं खोडलं तरीही चालेल. खोडून टाकायचा, वाचायचं सुद्धा नाही, बघायचं पण सुद्धा बघायचं नाही. बघा, बेन गुरियन कालवा. बेन गुरियन कालवा बघू आता. गुरियन कालवा गाझा पट्टीतून हमास संपवण्यासाठी पॅलेस्टीन ठीक आहे बरं का. बेन गुरियन कालवा आपल्या देशात नाही, परंतु गाझा पट्टे आणि पॅलेस्टीन इस्रायलच्या प्रयत्नातून एक महत्वाचे कारण म्हणजे बेन गुरियन कालवाची प्रस्तावित इस्रायलने बेन गुरियन कालवा बांधलेला आहे. बस, बेन गुरियन कालवा कोणी बांधलेला आहे? इस्रायलने बांधलेला आहे. नाही लक्षात ठेवला तरी चालेल, प्रश्न विचारणार नाही. बेन गुरियन कालवा उपक्रम हा 160 मैलांचा लांब असणार आहे. असा असणार आहे. हमासच्या खास तांबड्या समुद्राशी जोडणार आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. हे लक्षात ठेवा. काय वाक्य हा 100% लक्षात ठेवा. कायवा पूल भारतातील सर्वात लांब कायवा पूल तामिळनाडूमध्ये आहे. उद्घाटन कोणी केलंय? एम के स्टॅलिन यांनी उद्घाटन केलेले आहे. हे 100% तुम्ही लक्षात ठेवा. भारतातील सर्वात लांब कायवा पूल कुठे आहे? कुठे आहे? तामिळनाडूमध्ये आहे. आणि उद्घाटन कोणी? तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. स्टॅलिन हे मुख्यमंत्री आहेत. लांबी किती आहे या पुलाची? 570 मीटर आहे. हा पूल मंबलम रेल्वे स्टेशन आणि टी नगर बस टर्मिनलला जोडलेला आहे. सर्व काही प्रश्न यावर विचारू शकतात. कारण स्कायवॉक पूल भारतातील सर्वात लांब पूल आहे. पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं, भारतातील सर्वात स्कायवॉक लांब पूल कुठल्या राज्यामध्ये आहे? तामिळनाडूमध्ये आहे. किती मीटर लांबीचा आहे? बाकीची माहिती नंतर लक्षात ठेवा. स्कायवॉक पूल कुठल्या राज्यामध्ये आहे? तामिळनाडूमध्ये आहे. असा तुम्हाला पोलीस भरतीला प्रश्न विचारू शकतात. आणि तो कसा आहे? सर्वात लांब आहे त्यामुळे. भारतातील पहिले टपाल कार्यालय हे आपण प्रश्न विचारू शकतात. भारताचे पहिले टपाल कार्यालय कुठे आहे? जम्मू काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यात किशनगंगा नदी काठी पिनकोड असा पिनकोड आहे. म्हणजे आपले जे पिनकोड आहे महाराष्ट्रातले 40 44 पर्यंत अंक जे आहे महाराष्ट्राचे पिनकोडचे आहे.
असा आहे. आता तुमचा पिनकोड कधी बघितला असेल तर 42 समथिंग काहीतरी असेल. आता आमचा जळगावचा पिनकोड कधी असला 425003 असा आमच्या गावाचा पिनकोड आहे. बरोबर ना, म्हणजे जळगाव जिल्ह्यामधलं 3 नंबरचा गाव आहे. अशा अशा पद्धतीने तो पिनकोड हे केलं जातात. मग महाराष्ट्राला किती पिनकोड अंक भेटलेले आहेत? 40 ते 44च्या दरम्यान. काहींचा 4130 असा पिनकोड असतं, म्हणजे पुणेचा 4140 130 समथिंग असे जे पिनकोड आहे हे महाराष्ट्रामधले पिनकोड आहे 40 पासून ते 44 पर्यंत. तर हा जो पिनकोड आहे जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात गंगा नदीकाठी भारताचे पहिले टपाल कार्यालय उघडण्यात आले आहे. आजवर हे टपाल कार्यालय भारतातील शेवटचे म्हणून ओळखले जात होते. नुकतेच लष्कराने देशातील पहिले टपाल कार्यालय असे नामकरण केले आहे. म्हणजे हे जे आहे ऑलरेडी टपाल कार्यालय होते, परंतु आपण काय ओळखत होतो आतापर्यंत? भारतातले सर्वात शेवटचे टपाल कार्यालय कोणते आहे, कोणते मानत होते आपण? कुपवाडा इथलं टपाल कार्यालय म्हणत होते, परंतु भारताची सुरुवात तिथून होते म्हणून आता ते पहिले टपाल कार्यालय ते आहे असं असं पकडलेलं आहे. म्हणून पहिले टपाल कार्यालय कुठे आहे? भारताचे पहिले कुपवाडा येथे आहे, हे लक्षात ठेवा. आणि पिनकोड बघा 19 32 34 याचा पिनकोड आहे. पिनकोड नाही लक्षात ठेवला तरी चालेल, म्हणजे पहिले आहे 19 पासून चालू झालेला आहे त्याचा पिनकोड. मी तुम्हाला कसं महाराष्ट्रातलं सांगितलं 40 पासून तर 44 पर्यंत पिनकोडचे अंक भेटलेले आहेत. वेगवेगळ्या राज्यांना अंक भेटतात असे. काही राज्यांना 44 ते 48, काही राज्यांना 19 ते 22, काही राज्यांना 22 ते 26 असे पिनकोडचे अंक भेटतात. मग राज्य झाल्यानंतर शेवटचा जो अंक असतो, शेवटचा अंक आपल्या गावाचा असतो. पहिले 2 अंक जे असतात, शेवटचे 2 अंक जे असतात, म्हणजे पहिले 2 अंक राज्याचे सांगितले तुम्हाला, आणि त्याच्या पैसे नंतर तालुक्याचा असतो, नंतर जिल्ह्याचा पिनकोड अंक असतात. म्हणून असे पिनकोड असतात 425003. म्हणजे आमचं गाव हे जळगाव जिल्ह्यामध्ये किती क्रमांकाचं आहे? 3 नंबर क्रमांकाचं गाव आहे. आणि ह्या पिनकोड वरून मी गावाचं नाव पण नाही पिनकोड बिकट टाकलं ना डायरेक्ट आमच्या गावामध्ये पत्ता जाईल. तुम्ही लगेच काढू शकता 425003 कुठल्या गावाचे आहे, लगेच तिथे दिसू शकतो. जळगाव जिल्ह्यातील चिंचोली गावाचे आहे, जळगावपासून 10 किलोमीटर अंतरावर. बघा ताऱ्याला जी कुलकर्णी असे नाव देण्यात आले आहे. प्रतिभावंत लेखक जी कुलकर्णी यांना मानवंदना देण्यासाठी नभांगणातील ताऱ्याला ठीक आहे बरं ढगातील ताऱ्याला पुण्याच्या शिखरावर असं असं नाव दिलं. नाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल, ठीक आहे ना. अशा भरपूर नावं दिलेले आहे. कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे आवरण करण्यात आले. 100% लक्षात ठेवायचं आहे. कुपवाडा, आता आपण ते कुपवाडा बघितलं. कुपवाडा कुठे आलं? जम्मू काश्मीर मध्ये. त्याला पहिलं टपाल कार्यालय तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. घोड्यावर बसलेले पुतळ्याचे बघा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. आणि या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटन झाले होते तेव्हा. कोण होते? एकनाथ शिंदे साहेब जेव्हा हे मुख्यमंत्री होते, तेव्हाचे मुख्यमंत्री, त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. फक्त तुम्ही हे लक्षात कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे अनावरण केलेले आहे. हे बाकी नाही वाचण्याची गरज नाही. कुपवाडा हे कुठे आहे? जम्मू काश्मीर मध्ये कुपवाडा आहे. प्रश्न विचारणार नाही आता, कारण जुनी घटना झाली आहे. तेव्हा माननीय मुख्यमंत्री होते, जे मुख्यमंत्री होते आता कोण झाले आहे? उपमुख्यमंत्री झालेले आहे. त्यामुळे काळजी करायची नाही, विचारणार नाही. आर एल व्ही चारुलता प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यगणा ट्रान्सजेंडर कार्यकर्ता आर.एल.व्ही. चारुलता ही मल्याळम चित्रपट उद्योगातील पहिली पार्श्वगायिका आहे. विचार करायचा. पहिली ट्रान्सजेंडर पार्श्वगायिका कोण होती असा प्रश्न विचारला. म्हणजे या गायिकेने पहिल्यांदा पुरुष होते, पुरुषाच्या नंतर ट्रान्सजेंडर करून म्हणून त्या पहिल्या मल्याळम चित्रपटातील पहिली ट्रान्सजेंडर पार्श्वगायिक म्हणून प्रसिद्ध जगत आली आहे. पुरुष होते आणि गायिका कोणती आहे? आर.एल.व्ही. चारुलता हिवाळ ह्या आहे.
पहिली ट्रान्सजेंडर प्रश्न विचारला तर मल्याळम चित्रपटातील कोणते आहे? आर्यन ही चारू लथा हे आहे. आपल्याकडे त म्हणतात तिथे थ म्हणतात, बरोबर ना? तुम्ही खालच्या साऊथचे नाव बघितले असतात, आपल्याकडे जे महिलांचे नाव असतात. आता सहसा रजनी, आपल्याकडे रजनी नाव कोणाचं असतं? मुलींचं असतं, बरोबर. मुलाचं नाव असतं का रजनी? नाही, बरोबर आहे. लक्ष्मी, लक्ष्मी नाव आपल्याला मुलीचं असतं. खाली लक्ष्मी नाव मुलाचं पण असतं, मुलीचं पण असतं. शीतल नाव, शीतल नाव काही काही मुलांचं पण असतं, मुलींचं पण शीतल नाव असतं. कोमल नाव, कोमल हे मुलाचं पण नाव असतं, मुलीचं पण नाव असतं. तुम्हाला माहिती असेल ना? शीतल नावाचे तुमचे मित्र आहे का नाही? हा, मग मैत्रीण आहे का नाही? मैत्रीण असतील तुमच्या शीतल नावाच्या. कोमल नावाचे पण असतील. कोमल नावाचा माझा एक मित्र आहे आणि कोमल नावाच्या मैत्रिणी पण आहे. म्हणजे असे नावं असतात मुला मुलींचे. खाली तशी नावं. रजनी नावाचा मुलगा पण आहे, मुलगी पण आहे. महाराष्ट्रामध्ये सहसा रजनी हे नाव मुलांचीच ठेवले जातात, नाही मुलींचे ठेवले जातात, आणि साऊथ मध्ये मुलींचे असतात रजनी कांत. असं आहे. भारतातील बघा, जगातील सर्वात उंच बैल. आता जगातील सर्वात उंच बैल आहे तर अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स येथील शेतकरी फ्रेड बॉलव्हेडर मालकीच्या टॉमी नावाचा जगातील सर्वात उंच बैल आहे. आता विचारलं, उंच बैल कोणते कुठे आहे? कुठे आहे? अमेरिकेमध्ये आहे. आणि त्याचं नाव काय आहे? टॉमी नाव आहे. उंच नावाचं कुत्र्यासारखं नाव दिलंय बघा, टॉमी नाव दिलंय, बरोबर ना? पण जगातील सर्वात उंच बैल कोणता? कोणता आहे? टॉमी आहे. याची उंची किती आहे, काय आहे, इतकं पाठ करण्याची गरज नाही. 6 फूट 1 इंच याचा उंची आहे बघा. टॉमी शुद्ध ब्राऊन आणि स्वीट इयर जातीचा बैल आहे. बाकीचं उंची फांची काही पाठ करण्याची गरज नाही. अमेरिकेमध्ये सर्वात उंच बैल आहे. हा, मग आता उंच बैल आहे तर त्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जर ते दोन्ही त्यामध्ये नोंदणी आहे. उंच बैलचं नाव काय? टॉमी आहे, अमेरिकेमध्ये आहे, इतकं लक्षात ठेवा. किरकुक, किरकुक शहर बघा, कुर्दिश अरब रहिवाशांच्या प्रतिस्पर्धाच्या निर्देशांक हिंसक संघर्षानंतर उत्तर इराकी शहर किरकुक शहर वाचायचं पण नाही. हम्म? प्रश्न विचारला नाही. प्रश्न विचारल्यानंतर मला बरोबर सांगितलं आहे, सारे प्रश्न विचारणार नाही, बरोबर. आणि जास्त वाचायचं असलं तर किरकुक शहर हे कोणत्या ह्याच्यात आहे? इराक मध्ये आहे. इतकं वाचलं तर वाचलं, फक्त हे इतकं इराक लिहून ठेवा पुढे, उत्तर इराकी भागामध्ये आहे. बस, बाकीचं डायरेक्ट काट मारायचे. सर्वाधिक शस्त्र आयात करणारा भारत बघा, असे प्रश्न विचारले जातात. म्हणजे शस्त्र आयात करणारा पहिला तो आहे. निर्यात करणारे देश कुठला आहे? भारत सर्वात जास्त शस्त्र कुठल्या देशाकडून घेतो? अमेरिकेकडून घेतो का रशियाकडून घेतो? कारण दोन देशांमध्ये आपला कन्फ्युज होतो बघा. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचा अहवाल प्रकाशित झाला आणि फ्री अहवालाशी सुसंगत आहे. 18 ते 22 जगातील सर्वात जास्त शस्त्र आयात करणारा देश कुठला आहे? भारत आहे. 18 पासून ते सलग 22 पर्यंत भारत हा पहिला देश राहिलेला आहे. आणि भारताच्या शस्त्र आयातीत किती टक्के घट झाली आहे? 11% घट झाली आहे. लष्करी उपकरणाचा जगातील सर्वाधिक आयात करणारा देश आहे. कारण 11% घट का झाली आहे? भारत आता स्वतः शस्त्र निर्मिती करायला लागलेला आहे. भारत सुद्धा वेगवेगळ्या देशांना शस्त्र पुरवतो. हे लक्षात ठेवायचं आहे. भारत कितवा देश आहे? शस्त्र आयात करणारा मध्यवर्ग हा पहिला देश आहे. जगातील शस्त्राच्या एक बघा, 5 वर्षामध्ये जेवढे जगातील शस्त्र आहे त्यापैकी 11% शस्त्र तर एकट्या भारताने विकत घेतलेले आहे. भारतानंतर सौदी अरेबियाने घेतलेले आहे, नंतर कतारनं, नंतर ऑस्ट्रेलियाने, नंतर चीनने, आणि युएसए गेल्या 5 वर्षापासून जगातील सर्वात मोठा लष्करी निर्यातदार राहिलेला आहे. म्हणजे बघा, लोकांना वेगवेगळ्या देशांना शस्त्र विकून अमेरिकेने किती टक्के शस्त्र विकतोय? अमेरिका जगातील 40% शस्त्र एकटा अमेरिका विकतोय.
किती पैसे कमावले नुसते बंदुका रणगाडे हे विकून. शस्त्र आयात करणारा देश कुठला सर्वात जास्त? भारत. 2 नंबर सौदी अरेबिया. आणि निर्यात करणारा देश सर्वात मोठा कोणता? काय लक्षात ठेवायचं इथे? अमेरिका लक्षात ठेवायचं आहे. इथे लिहिलं 1 नंबर भारत आहे, हे पहिला अंक टाकायचा. दुसरा अंक इथे युएई टाकायचा, युएई म्हणजे सौदी अरेबिया. किती टक्के आयात केलेले आहे? 11% आयात केलेले आहे. आणि निर्यात करणारा पहिला देश कुठला आहे? सर्वात मोठा निर्यात कुठला आहे? अमेरिका आहे, युएसए आहे, अमेरिका. बस झालं. आणि पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बाकीचं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण आपण त्या 2 ओळीमध्ये सर्वजण अहवाल कोणी प्रकाशित केला? होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने म्हणजे स्पेनने अहवाल प्रकाशित केलेला आहे. आयात करणारा देश झाला, निर्यात करणारा देश झाला. देश झाले किती टक्के आयात केली ते पण झालं. अमेरिकेने किती टक्के निर्यात केली ते पण झालं. किती टक्के? 40%. राहील का लक्षामध्ये? मग बाकीचं इतकं वाचण्याची गरज आहे का? वाचण्याची गरज नाही. वर्ष आधीच विचार नाही, कारण आयात करणारा देश आहे तर भारतच आहे, आताही टाकून बघा. कारण फरक कशाने पडणार ना? आकडेवारी सांगते भारताने 11% आयात केले, 9.6%, कतारने 6. असं दोन झाले, कतार पहिला नाही आहे. चीन काय आयात करणार? कारण चीनकडे स्वतःचे शस्त्र आहे. रशिया आता आयात करणार आहे, रशिया स्वतः निर्यात करत आहे. जगातील 2 नंबरचा देश रशिया निर्यात करणार, नंतर चीन. चीन निर्यात करणार आहे. ते आयात करणार आहे. आयात करणारा भारत पाकिस्तान सारखे देश येतील, कारण ज्यांना वाटतं की युद्ध झालं की आमच्याकडे पाहिजे रक्षण करण्यासाठी, बरोबर. त्यामुळे किंवा आमचं चीनचं युद्ध झालं की आमच्याकडे मोठमोठे शस्त्र पाहिजे. म्हणजे शस्त्र असणं का गरजेचं आहे? आता आपल्याकडे पृथ्वी हे बाय हे नसतं, किंवा अग्नी हे बाय 5,000-6,000 किलोमीटरचं शस्त्र नसतं, तर कदाचित चीनवर आपल्यावर आक्रमण करण्याची हिंमत केली असती. पण चीनला माहिती आहे यांच्याकडे 5,000 किलोमीटरचा आहे. हे यांचा जो शस्त्र आहे किंवा अणुबॉम्ब आहे ते आपल्याला डायरेक्ट आपल्या मध्यम भागी टाकू शकता भारत. म्हणून कदापि युद्ध होणार नाही. झालं पण तर छोटं मोठं युद्ध झालं तर छोटं मोठं होईल, पण युद्ध कधी झालं तर पुढचं युद्ध डायरेक्ट अणुबॉम्ब टाकून होईल. अक्षरशः जग नष्ट होईल. बरं, युद्धाचे पण नियम असतात. तुम्ही पाण्यावर हल्ला करणार नाही, तुम्ही याच्यावर जिथे शस्त्रास्त्र ठेवलेले आहे त्यावर हल्ला करणार नाही, असे युद्धाचे पण नियम असतात. पण त्या नियमांच्या बाहेरून युद्ध झालं मग एका ठिकाणी मित्र राष्ट्र येतील, एका ठिकाणी शत्रू राष्ट्र येतील. त्यामध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट अमेरिका कोणाच्या बाजूने जातो आणि चीन कोणाच्या बाजूने नाही, रशिया कोणाच्या बाजूने जातो. एका बाजूने कधी असले किंवा वेगवेगळ्या बाजूने पण कधी असेल, अख्खं जे देश युद्धात सहभागी होतील ते डायरेक्ट नष्ट होईल. असं आहे. त्यामुळे युद्ध होणार नाही आणि युद्ध होणं काही चांगलं नाही. म्हणजे भारतासोबत पाकिस्तानचं पण होणं चांगलं नाही, कारण जनतेला झळ बसत असते. युद्धापेक्षा आपण काय निर्माण करू शकतो? आता हे बाकीचे जे बोलतात ना, जे अभ्यास नाही करता, हे झालं पाहिजे, आम्ही युद्ध करू, हे नाही, त्यापेक्षा एकमेकाशी चर्चा करून प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. म्हणजे दोघही देशातले लोक हे सुखा शांतीने गुण्यागोविंदाने नांदतील, तरच फायदा आहे. पाकिस्तानचे लोक, अफगाणिस्तानचे लोक, बांगलादेशचे लोक, नेपाळचे सर्व लोक, जे सामान्य जनता असते ते आपल्यासारखीच असते, बरोबर. सर्व म्हणजे प्रत्येक देशाची सामान्य जनता वर्ग म्हणजे असे स्तर असतात, गरीब, मध्यम, हे असे स्तर असतात. सर्व सामान्य जनता तशी असते. सामान्य जनतेचा फक्त एकच असतं, आम्हाला चांगला मालाला भाव भेटला पाहिजे, आम्हाला पाणी शुद्ध भेटलं पाहिजे, हॉस्पिटल चांगलं पाहिजे, आमच्या मुलांना शिक्षण चांगलं भेटलं पाहिजे. हे सामान्य जनतेचं. मी तुम्हाला ते पण सांगलं, आपल्या आई वडिलांची अपेक्षा काय करतात? शेतीमालाला भाव भेटणे, बरोबर, लाईट राहणे म्हणजे शेताला पाणी देता येईल, विहिरीचं पाणी शेताला देता येईल, आणि रस्ते चांगले असणे. दुसरी अपेक्षा काय बरं? त्याला प्रगती म्हणते, बरोबर. आणि अजून जास्तीत जास्त काय अपेक्षा असते? हॉस्पिटल चांगले असते. गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल आहे, पुण्यातले हॉस्पिटल खरंच भारी आहे, पण बाकीच्या जिल्ह्यांमध्ये कधी गेले तर सरकारी हॉस्पिटल इतके खास नाही. डॉक्टर भारी आहे परंतु हजर राहता का नाही हे आपल्याला पण माहित नाही. पण पुण्यातल्या तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा,
एकदम स्वस्त मध्ये 10 रुपयामध्ये तुमचा इलाज होतो. 10 रुपये फक्त. इथे इथे जे आजूबाजूला आहे. कधीच मी मी तर कधीच खाजगी हॉस्पिटल मध्ये जात नाही. आता मागच्या वेळेस माझी छाती ते दुखत होतं, बरेचसे प्रॉब्लेम झाले होते. तर इथे रामकृष्ण मठामध्ये एक हॉस्पिटल आहे, तिथे गेलो. एक्सरे ते काढला, 300-400 रुपयात सर्व क्लिअर होते. असं आहे. म्हणजे इथे खरंच पुण्यात चांगलं हॉस्पिटल आहे. बघा, एचडीएफसी बँक जगातील चौथी मोठी बँक आहे. पहिली मोठी बँक, दुसरी मोठी बँक लक्षात ठेवू. बाकीचं चौथी आहे का हे काही लक्षात, हा चौथी फक्त भारतातली बँक आहे म्हणून आपण ते लक्षात ठेवू. देशाच्या आर्थिक क्षेत्रात आतापर्यंतचे सर्वात मोठे विलिनीकरण 1 जुलै 2023 रोजी प्रत्यक्षात झाले. गृहवित्त क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एचडीएफसी आहे. एचडीएफसी बँकेत विलिनीकरण झाले होते. 172 अब्ज डॉलर आहे. 14 कोटी रुपयांचे बाजार मूल्य आहे. 14 लाख कोटींचे. चौथी मोठी बँक आहे देशातील. सर्वात दुसरी मोठी बँक आहे देशाची सर्वात. हे लक्षात ठेवा. भारतातील सर्वात मोठी बँक कोणती कोणती आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वात मोठी बँक आहे. आणि 2 नंबरची बँक कोणती आहे भारतातील? एचडीएफसी बँक आहे. 2 ओळी लक्षात ठेवायचा आहे. आणि खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती असा प्रश्न विचारला तर कोणती आहे? आयसीआयसीआय ही सर्वात मोठी बँक आहे. काय लक्षात ठेवायचं सांगितलं मी तुम्हाला? जगातील सर्वात मोठी बँक कोणती हे तर लक्षात ठेवलं, पण भारतातील सर्वात मोठी बँक कोणती कोणती आहे भारतातील? स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि भारतातील दुसरी सर्वात मोठी बँक कोणती आहे? एचडीएफसी बँक आहे. तर सर्वात मोठी खाजगी बँक कोणती प्रश्न विचारला तर आयसीआयसीआय ही खाजगी बँक आहे. लक्षात राहू द्यायचं आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजून कुठल्या ठिकाणी बांधलेला आहे? मॉरिशस येथे बांधलेला आहे. आणि तेव्हाचे उपमुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. कर्तृत्व विचार विशेषता प्रणाली कायदा सुव्यवस्थेचे नौदला उभारणे प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र मॉरिशस महाराष्ट्र समाजातील हे असं आहे की महाराष्ट्र आणि मॉरिशसचा करार होता. त्यावेळेस उपमुख्यमंत्री गेलेले होते आणि त्यावेळेस भारतातील मॉरिशस मध्ये उभारण्यात आला होता. उद्घाटन सोहळ्यात मॉरिशसचे पंतप्रधान मॉरिशस देशाविषयी. तर आपण मॉरिशसची राजधानी चलन मॉरिशस रुपये आहे. पोर्ट लुईस मॉरिशसची राजधानी आहे हे लक्षात ठेव. बाकीचे तुम्हाला इतके लक्षात ठेवण्याची गरज नाही. पुतळा आहे का छत्रपती कुठे उभारलेला आहे? हे लक्षात ठेवायचं. पण जनरल नॉलेज साठी मॉरिशसची राजधानी कुठली आहे? पोर्ट लुईस ही मॉरिशसची राजधानी आहे. आणि मॉरिशियन चलन काय आहे? हे आहे रुपया आहे. मॉरिशियन रुपया हे मॉरिशस. बाकी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. बाकीचे सर्व काय करायचं आहे? काठ मारायची आहे. सर्व काठ मारायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणत्या देशात उभारला गेला? कुठल्या देशामध्ये? मॉरिशस देशामध्ये उभारला गेला. हे लक्षात ठेवलं. तुम्हाला माहितीसाठी फक्त अध्यक्ष पंतप्रधान तुम्हाला वाटलं तर हे लक्षात ठेवू शकता, परंतु मी फक्त 2 ओळी लक्षात ठेवल्या आहेत. तुम्हाला वाटलं तुम्ही मॉरिशस देशाविषयी आपल्याला इतर माहिती पाहिजे, तुम्ही फिरायला जाऊ शकता, तर त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवू शकता. वाचून घ्यायचं वाचून घेणे प्रश्न विचारला नाही तरी पण वाचून घ्यायचे आहे. बघा, मनरेगाचा रोजगार भत्ता 2024 मध्ये वाढला गेला. आता मनरेगा जे आहे महात्मा गांधी ज्या योजना 2005च्या कायद्यानुसार जी योजना चालू झाली आहे आणि 2 फेब्रुवारी 2006 प्रत्यक्षात सुरू झाली. त्याला पहिल्यांदा त्याला रोजगार हमी योजना नाव दिलं. 20 पागे महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना चालू केली होती. आपण बघितलं होतं तासगाव येथे. नंतर त्याचं त्या योजनेचं आदर्श घेऊन रोजगार हमी योजना चालू केली. 2 फेब्रुवारी 2006 ही योजना चालू झाली होती. आणि महात्मा गांधींच्या 140व्या जयंतीला मनरेगा असं नाव देण्यात आलं होतं. त्यावेळेस ही रोजगार हमी योजना चालू होती. त्यावेळेस 60 रुपये इतका रोजगार दिला जात होता भारतामध्ये. आता हळूहळू तो वाढत गेला आणि आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळा रोजगार दिला जात आहे. आता बघू. आता आपण केंद्र सरकारने मार्च 2024 मध्ये
मनरेगा म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत सुधारित वेतनामध्ये अनेक राज्यांनी 3 ते 10% वाढ केलेली आहे. मनरेगा कधी चालू झाले आहे? 2 फेब्रुवारी 2006 ला. कोणत्या कायद्यानुसार चालू झाले? मनरेगा कायदा 2005 चा. इथे ऍक्ट लिहू शकतात. आणि मनरेगा हे नाव कधी दिलेलं आहे? 2009 ला नाव दिलेलं आहे, महात्मा गांधींच्या 140व्या जयंतीला. आणि इतकी आता भारतामध्ये मनरेगा मजुरीमध्ये 28 रुपये प्रतिदिन वाढ करण्यात आली आहे. आता सर्वाधिक मजुरी कोणत्या राज्यामध्ये आहे? हरियाणा राज्यामध्ये आहे. म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेला जो माणूस कामाला जात असेल हरियाणामध्ये त्याला किती रुपये रोजगार भेटते? 374 रुपये. म्हणजे बघा तिथले कितीतरी लोक मनरेगाच्या कामाला जात असते. महाराष्ट्रामध्ये तीच मजुरी किती रुपये भेटते? 300 रुपये भेटते. म्हणजे 297. मग महाराष्ट्रात म्हणतात बाहेर म्हणतात लय कमी मजुरी आहे, त्यांना बाहेर कंट्री वर्क गेले 400 भेटतो. बरोबर. दुसऱ्या शेतात बी कधी गेले तर 400-450 रुपये रोज भेटतात माणसांना. बायांना आपण किती रुपये रोज भेटेल? 397 महाराष्ट्रामध्ये. आणि सर्वात जास्त मजुरी कुठल्या राज्यामध्ये भेटते आहे? हरियाणामध्ये भेटते मनरेगा. आणि सर्वात कमी मजुरी नागालँड अरुणाचल प्रदेश मध्ये भेटते. किती? 234 रुपये. सर्वाधिक वाढ कोणत्या राज्याने केलेली आहे? गोवा राज्याने केलेली आहे. किती रुपये वाढवले आहे डायरेक्ट मजुरी मागे? 34 रुपये वाढवले आहे गोवाने. आणि सर्वात कमी वाढ उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडला फक्त 7 रुपये वाढवले. म्हणजे 3% वाढ केली आहे. 3 ते 10% लोकांनी वाढ केलेली आहे, राज्यांनी वाढ केलेली आहे. मनरेगाचं हे तुम्ही लक्षात ठेवा. सर्वात जास्त मजुरी हरियाणामध्ये किती रुपये भेटते हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि महाराष्ट्रात जी मजुरी भेटते ही 297 रुपये. मनरेगाची स्थापना मी तुम्हाला सांगितलं 2006 ला मनरेगा स्थापन झालेली आहे. बरोबर. म्हणजे योजना चालू झालेली आहे. 2009 ला महात्मा गांधींचं नाव देण्यात आलं होतं. येत आहे लक्षामध्ये प्रत्येकाच्या? सर्वांच्या लक्षात येत आहे का? लिंक लागली का तुम्हाला? मनरेगाचं काय लक्षात ठेवायचं? तुम्हाला जास्तच वाटलं तर सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यात करण्यात आली? तुम्ही गोवा लक्षात ठेवू शकता. आणि नंतर सर्वात कमी वाढ कोणत्या राज्यात केली? तुम्ही उत्तर प्रदेश किंवा उत्तराखंड हे लक्षात ठेवू शकता. 20 मिनिटं झाली का बरं? 11:30 यायला पाहिजे होतं, लवकर यायला पाहिजे. शिकवलं तर आहे, शिकवण्यापेक्षा बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. बरोबर. नेमकं काय करायला पाहिजे? कारण शिकवण्यापेक्षा ते महत्वाचं होतं. पुढून तुम्हाला ते करावं लागेल. मी आता तुम्हाला जे जे सांगितलं आहे ते तुमचा कोणी मित्र मैत्रिणी असेल त्याला विचारून घ्यायचा. असं आहे. पुढे मनरेगा बद्दल तुम्हाला समजलं का? मनरेगा प्रश्न विचारला जातो अकुशल रोजगारांसाठी आहे बरं. अकुशल म्हणजे ज्यांना बाकीचे कुशल रोजगार नाही ते लोक तिथे जाऊ शकतात आणि वर्षातून 100 दिवस ते काम करू शकतात. म्हणजे 100 दिवस. पहिल्यांदा मनरेगा ग्रामपंचायत मध्ये जाता माणसं जातात, ग्रामपंचायत मध्ये गेले ते म्हणतात मला कार्ड द्या, रोजगारचं कार्ड द्या. ते कार्ड देतात आणि 15 दिवसाच्या आत रोजगार द्यावा लागतो. नाही रोजगार कधी दिला तर त्यांना भत्ता द्यावा लागतो. परत 5 किलोमीटरच्या साथ द्यावा लागतो. 5 किलोमीटरच्या बाहेर कधी दिला गावाच्या हद्दीपासून तर परत त्याला भत्ता द्यावा लागतो. असं आहे रोजगार हमी योजना. महाराष्ट्र गोसेवा आयोग. महाराष्ट्र गोसेवा आयोग 24 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र विधानसभेमध्ये पारित करण्यात आला. गोसेवा विधेयक कोणी? राधाकृष्ण विखे पाटील यांनी सादर केले होते. आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली. वार्षिक अर्थसंकल्पात करण्यात आली. गोसेवांना प्रोत्साहन देणे, संरक्षण करणे, देशी गायवाची सांभाळ करणे, असं करणे, हे करणे हे आयोगाची रचना आहे. असं आहे. ठीक आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग कोणत्या राज्यामध्ये स्थापन झाला? महाराष्ट्रामध्ये. गोसेवा आयोग कोणत्या राज्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये स्थापन झाला. आणि गोसेवाचा बघा, गोसेवा करणे म्हणजे काय करायचं असेल? गायींची सेवा करायची. मग गायीमध्ये काय? वासरू आले, गायी आल्या, फिरणाऱ्या गायी आल्या, कोणी कत्तल करायला घेऊन जात असेल तर गायींचा मारून न देणे. बरोबर ना? गोमाता म्हणून आपण माता म्हणतो गायीला. बरोबर ना?
त्यामुळे हा आयोग स्थापन केला होता. याची जी रचना होती 1+14 अशी रचना होती. म्हणजे यामध्ये किती सदस्य आहे? 15 सदस्य आहेत. बाकीचे किती काय काय आहे हे नाही. गायीमध्ये इतकं येतात तुम्हाला माहिती आहे. देशी गाई असं बैल असं वासर असं याची सर्वांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. ज्यावेळेस हा प्रश्न विचारला होता गोसेवामध्ये काय काय येतात त्यावेळेस गाय बैल वासरू आणि म्हैस असं दिलेलं होतं. म्हैस नाही म्हणून म्हैस कुठलं ऑप्शन चुकीचं आहे काय येत नाही असा प्रश्न होता त्यावेळेस म्हैस नाही तेव्हा हे आहे. मागे यावर प्रश्न विचारून झालेला आहे. आता प्रश्न विचारण्याची शक्यता नाही. तरी गोसेवा आयोग स्थापन झाला होता. 15 सदस्यीय कमिटी होती. गोसेवा गायींची सेवा करण्यामध्ये जे जे येतं ते तुम्हाला माहितीच आहे. गायीमध्ये काय येतं मी तुम्हाला सांगितलं. देशी गाई येतात म्हैस येतात वासरं येतात. एन कॅप यंत्रणा काय आहे? आता बघा नितीन गडकरी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं. वाहनाच्या रस्ते सुरक्षा मानांकामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने स्वनिर्मित पहिला क्रॅश चाचणी भारत एन कॅप 2023 मध्ये केंद्रीय मंत्री यांनी चालू केलं. वाहनांच्या सुरक्षेसाठी कॅप यंत्रणा चालू झाली आहे आणि नितीनजी गडकरी यांनी ते चालू केलेले आहे. वाहनांच्या सुरक्षेसाठी एन कॅप आहे. म्हणजे तुम्ही गाडीवर काय लिहायचं एन लिहायचं आहे असं तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रश्न विचारणार आणि बरंच समजून झालं नाही. चिली आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये 95वा सदस्य बनलेला आहे. बघा आंतरराष्ट्रीय सौर युती ही जी आहे पॅरिस जी परिषद झाली होती 2015 ला त्यावेळेस सूर्य राष्ट्र असे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती. आणि त्यावेळेस सौर राष्ट्र म्हणजे या देशांमध्ये सौर राष्ट्र म्हणजे कुठलं या ठिकाणी आता भारत कधी बघितला तर असा इथे काय आहे इथे विषुववृत्त आहे इथे काय आहे इथे कर्कवृत्त आहे इथे काय आहे मकरवृत्त आहे. बरोबर असे जे देश आहे यामध्ये जवळजवळ 121 देश आहेत. 121 देशांची युती आहे. बरोबर ना. म्हणजे इथे सूर्यकिरण वर्षभर असतो म्हणजे या देशांमध्ये आपण सौर ऊर्जेचा वापर कधी केला तर बाकीच्या आपल्या इंधनाची भरपूर बचत होणार आहे. म्हणून माननीय पंतप्रधानांनी 2015 ला हे केलं होतं घोषणा केली होती. सूर्य देश किंवा सूर्यपुत्र देश असे घोषणा पॅरिस परिषदेमध्ये घोषणा केली होती. आणि तेव्हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ISA ची स्थापना सुद्धा झाली होती. आणि आता त्यामध्ये 95वा देश कुठला झाला आहे चिली हा 95वा देश झाला आहे. म्हणजे ज्या देशामध्ये सूर्यकिरण आहे ना तो देश आहे ते देश आहे सूर्यकिरण येतात म्हणजे हे सौर ऊर्जा वापरू शकतात. सर्व गोष्टी सौर पॅनल घेण्यासाठी किती सूट देण्यात येत आहे? प्रत्येक शेतकऱ्याला फॉर्म भरून घेतला जातो 15-16 हजार रुपये सौर पॅनल भेटतात. तीन तीन तीनच्या मोटरचा 5च्या मोटरचा 7च्या मोटरचा म्हणजे शेतातल्या मोटरचा. बरोबर ना. शेतावर पण लावण्यासाठी आपल्याला टॅक्स कमी केले जातात. बऱ्याचशा गोष्टी कमी म्हणजे किंमत कमी लावली जाते. कारण का बाकीचा आता आपली ही जी औष्णिक विद्युत पासून जे वीज निर्मिती होते आहे तो वाटा काय होईल कमी होईल. म्हणजे कोर्सचा काय होईल आता तो शाश्वत राहील. म्हणजे आपण वापरून भविष्याच्या पिढीसाठी तो शाश्वत राहील यासाठी हे आहे. 95 देश वाचण्याची बी गरज नाही पण आंतरराष्ट्रीय सौर युती बद्दल जे सांगितलं फ्रान्सचे अध्यक्ष यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. कधी 2015 कुठल्या परिषदेमध्ये पॅरिस परिषदेमध्ये. इतकंही लक्षात ठेवलं तरी पण चालू आहे. महिलांसाठी हेल्पलाईन नंबर कोणता आहे? महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती आणि सहाय्य मिळवण्यासाठी 180 क्रमांकाची टोल फ्री हेल्पलाईन महिला बालविकास विभागाने चालू केलेला आहे. तुम्ही मोबाईलवर 181 लगेच तुम्हाला कॉल येईल तिकडनं. काही प्रॉब्लेम मध्ये आहे का तुम्ही सांगू शकता. हा छळत आहे असं असं करत आहे इथे इथे प्रॉब्लेम आहे. लगेच तुमच्यासाठी लगेच यंत्रणा महाराष्ट्रातली यंत्रणा लगेच तयार राहील. 181 टोल फ्री नंबर आहे. अजून इथे मोबाईल स्विच ऑफ झाला फक्त बोट ठेवलं तर आपण कुठे संकटात कधी असला तर आपला
उशीर कधी झाला असला आणि मोबाईल कधी असला तर जवळच्या 5 व्यक्तींना SMS जाईल. म्हणजे ते ट्रॅक होईल असा ऍप होता. त्या ऍपचं नाव मला माहित नाही, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी झालं होतं. म्हणजे आठवत नाही मला. महिलांसाठी. आता महिलांसाठी इतकी सुरक्षा आहे मित्रांनो. महिलांकडे असंही कधी बघितलं आणि तिने कधी सांगितलं माझ्याकडे हा बघतोय. तुम्हाला डायरेक्ट विना वॉरंट अटॅक उचलतील, जेलमध्ये घेऊन जातील. आणि तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल. मी बघितलेलं नाही. आणि तुम्हाला जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला जेल भेटेल. मग ते 3 महिने 4 महिने म्हणजे हे डायरेक्ट जेल भेटू शकते. असं बघणं सुद्धा माझ्याकडे रागाना बघत होता. मला डाऊट आला. लगेच म्हणजे इतक्या सुरक्षा इतकं महिलांसाठी आहे. बघणं, बोलणं, रागानं बोलणं, चिडणं असं सुद्धा आहे. मारणं तर पुढे झालं. पण बघणं सुद्धा म्हणतोय. बरोबर. असं आहे. झालं. महिलाला खुश आहे. पण हा तसंच आहे. बघणं पण गुन्हा आहे. बघा. स्पीकिंग ऑफ इंडिया काय आहे हे बघू आता आपण. बघा, स्पीकिंग ऑफ इंडिया. द्रमुकचे अध्यक्ष तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन जे आहे भाजपाच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारविरोधात मोहिमेसाठी भाग म्हणून स्पीकिंग ऑफ इंडिया पॉडकास्टची मालिका सुरू करण्यात आली. ठीक आहे, जाऊ द्या. स्पीकिंग ऑफ इंडिया हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेलं आहे. हे काही विचारणार नाही. महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी केली असते तर शक्यता राहिली असते. बाकीच्या बऱ्याचशा घटना आहे विचारण्यासारख्या. पण जे कंबाईन करत असेल त्यांनी वाचून घ्यायचं आहे. जुनी घटना आहे. इंडिया क्लब काय आहे? भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित असलेल्या भारतीय राष्ट्रवाद्यांसाठी अनेक वर्ष स्वदेशापासून दूरच्या हक्काचे केंद्र सरकार लंडनमध्ये इंडिया क्लब 17 सप्टेंबर 2023 कायमस्वरूपी बंद झाले आहे. क्लबच्या भिंतीवर माजी पंतप्रधान आणि भारतीय छायाचित्रे आहे. संस्थापक कृष्णा मेनन हे होते. ठीक आहे. इंडिया क्लब जे इंग्लंडमध्ये होते ते कायम बंद झाले आहे. कृष्णा मेनन यांनी स्थापना केली. बाकीचे भरपूर चित्र होते ते बंद करण्यात आले आहे. इंडिया क्लब कुठे होते? इंडियाच्या बाहेर होते, म्हणजे इंग्लंडमध्ये होते. इंडोनेशियाचा भूकंप झाला होता 2023 मध्ये. बरोबर. आणि बाली आणि जावा या बेटांना भूकंपाचा जोरदार धक्का बसलेला होता. 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झालेला होता मागच्या वर्षी. ठीक आहे, वाटलं तर लक्षात ठेवा, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, नाही वाचलं तरी चालेल. कारण इंडोनेशियाचा भूकंप 2023 ला झाला आहे. ह्या प्रश्न राज्यसभा मेन्सला विचारू शकतात. इंडोनेशियामध्ये किती रिश्टर स्केलचा भूकंप झाला? किती? 7.1 चा भूकंप झाला. भूकंपचं मापन करण्यासाठी कोणत्या यंत्रणेचा वापर करतात? रिश्टर स्केल आणि सिस्मोग्राफचा वापर करतात, असा प्रश्न विचारू शकतात तुम्हाला. रिश्टर स्केल आणि सिस्मोग्राफ लक्षात ठेवायचा आहे. असाही प्रश्न विचारू शकतात. भूकंपाचं केंद्र आणि भूकंपाची नाभी कुठे असते म्हणून असं असतं. असा प्रश्न विचारू शकतात. आता ज्या ठिकाणी भूकंप होतो म्हणजे भूकंप उद्भवतो त्याला काय म्हणतात? नाभी असे म्हणतात. आणि त्या ठिकाणी पृथ्वीच्या वर येतो त्याला काय म्हणतात? केंद्र असे म्हणतात. आता हे लक्षात ठेवा. म्हणजे खालती काय असतं? नाभी असते आणि वर काय असतं? केंद्र असतं. मी तुम्हाला ट्रिक्स पण सांगितली. म्हणजे खालती काय आहे? नाभी आहे ना. खालती भूकंपाची नाभी असते, वर काय असतं? केंद्र असतं. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. राहील लक्षामध्ये. नाभी आणि केंद्र वेगळे असतात. रिश्टर स्केल किती रिश्टर स्केलचा झाला होता भूकंप? 7.1 रिश्टर स्केलचा झाला होता. न्यायमूर्ती रितू बिहारी उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनलेला आहे. वाचून घ्यायचं आहे. उत्तराखंडच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोणत्या आहेत? रितू बिहारी. ह्या उत्तराखंडच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहे, हे लक्षात ठेवा. नुकत्याच उत्तराखंडच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश कोणते झाले आहे? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश कोणते झाले आहे? लक्षात रितू बिहारी ह्या झालेल्या आहेत. पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहे 2024 मध्ये. नियुक्त फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात आले. ऑक्टोबर 2023 मध्ये पंजाब आणि
उच्च न्यायालयाच्या कार्यालयात न्यायाधीश म्हणून होत्या त्या. पंजाब आणि हरियाणाच्या पहिल्या त्या न्यायाधीश होत्या. ऑल इंडिया सेक्रेटरीज कॉन्फरन्स ऑन वॉटर व्हिजन 2047 वे अहेड. आता हे बघा, हे ऑल इंडिया सेक्रेटरी कॉन्फरन्स ऑन वॉटर व्हिजनचे जे आयोजन करण्यात आलेलं आहे हे कधीपर्यंत आहे? 2047 पर्यंत आहे. म्हणजे 2047 पर्यंत काय करायचं आहे? ऑन वॉटर व्हिजन ठेवायचं आहे. म्हणजे पाण्याचे योग्य प्रकारे बचत आणि पाणी योग्य प्रकारे वापरणं हे नाही वाचलं तरी पण चालेल. 1 वर्ष होऊन गेला याला. ही जी कॉन्फरन्स आहे, परिषद आहे, कुठे झाली होती? महाबलीपुरम कुठे? चेन्नई येथे परिषद झाली होती. ही परिषद इथे काय लक्षात ठेवावं द्या? चेन्नई येथे परिषद महाबलीपुरम. हे एक कोड लक्षात ठेवू शकतात. परिषद कुठे झाली? फक्त इतकं इथे झाली. इतकंच लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला वाचण्याची गरज नाही. कॅच द रेन जर्नी करायचं आहे. या पुस्तकाचे त्यावेळेस उद्घाटन पण करण्यात आले होते, पण हे पण नाही. कॅच द रेन जर्नी म्हणजे काय करायचं? जे आपल्या शेतावरचं पाणी आहे त्या पाण्याला झेलायचं आहे आणि त्या पाण्याचा योग्य वापर करायचा आहे. म्हणजे जमिनीमध्ये पाणी अडवून पाणी जिरवायचं आहे. म्हणजे काय होईल? पाण्याची पातळी वाढेल. असं आहे याचं विजन. बघा, हे इरेडा जे आहे, इरेडातर्फे पहल व्हिजिलन्स जनरलचे अनावरण झाले. केंद्र सरकारच्या नव आणि नवनीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट इरिडा या संस्थेने दक्षता विभागाने पहलचे अनावरण केले आहे. पहल जनरलचे अनावरण कोणी केले आहे? इरिडा आहे. फक्त एकच ओळ वाचून घ्यायची आहे. प्रश्न विचारले का सांगता येत नाही. फक्त वाचून घ्या एकच ओळ, बाकी आठवण. हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. कृत्रिम ही 2024 मध्ये भारताची पहिली युनिकॉर्न कंपनी आहे. संस्थापक कोण आहे? तर भाविश अग्रवाल हे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप कंपनी. कृत्रिम $1 अब्ज मूल्यांकन केले असून भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप कंपनी कोणती? असा प्रश्न विचार. पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता असा प्रश्न. पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप कंपनी हे काय नाव आहे याचं? कृत्रिमच आहे. ओलाचे संस्थापक कोण आहे? भाविश अग्रवाल यांनी स्थापन केले आहे. त्यामुळे हे लक्षात राहा, कारण भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी आहे. आणि मित्रांनो, आता AI चा वापर भरपूर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. म्हणजे तुम्ही एक कोड कधी टाकले, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला कधी असं म्हटलं तर AI वर मला याच्याबद्दल पुणे शहराबद्दल माहिती पाहिजे आहे, तुम्हाला 1000 पानं 5-10 मिनिटात तुम्हाला 1000 पानं लिहून पाठवतो. ते म्हणतील अजून काही आपण हो हो मग ते पाठवलं, अजून हळूहळू माहिती पाठवत असं आहे. राज्यात सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आता ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदारांची नोंद झाली आहे. 4 जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का प्रभावी ठरलेला आहे. महाराष्ट्रात 48 मतदारसंघ आहे. 9.25 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. तर नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 4 जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या अधिक होती. या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदार कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. महिला मतदार या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे. नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. हे इतकं लक्षात ठेवायचं. आता 48 लोकसभेच्या आपल्याकडे खासदार किती असतात? 48 खासदार. एकूण खासदार किती असतात? 543 जागांसाठी निवडणूक होते. त्यापैकी युपीचे पण खासदार किती आहे? 81 युपीचे खासदार आहेत. गोव्याला तुम्हाला माहिती असेल 2च खासदार असतील, हे तुम्हाला माहिती आहे. पण राज्यातील सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्याचा फॉर्म कधी भरला तिथे विचारू शकता, राज्यातील सर्वाधिक महिला मतदार कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? म्हणजे रत्नागिरी तुम्हाला माहिती पाहिजे तिथल्या
कारण ते रत्नागिरी बाकीचे दुसरे जिल्हे. सिंधुदुर्ग एकच ऑप्शन देतील, बाकी दुसरे जिल्हे देतील. गोंदिया एक देतील, बाकी दुसरे देतील. नंदुरबार तरी तसंच करते. या जिल्ह्यांमध्ये महिला मतदार आहे. कारण हा प्रश्न पोलीस भरतीला विचारू शकतात. हम्म? ओडिशा हा एक प्रश्न लक्षात राहतो. ओडिशामध्ये जगातील पहिली बघा मॅलेनिस्टिक टायगर सफारी बघा सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पामध्ये जगातील पहिली मॅलेनिस्टिक टायगर सफारी ओडिशातर्फे सुरू करण्यात आली आहे. एकच ओळ लक्षात ठेवायची, बाकी तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. मग सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प किती हेक्टर मध्ये पसरलेला आहे, त्यामध्ये किती वाघ आहे, का समथिंग आहे, हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त त्या दिवशी जेवढं सांगितलं, किती वाघ सांगितले होते, या जनगणनेनुसार 3167 वाघ जे सांगितले होते तितके लक्षात राहू द्या. आणि सर्वाधिक वाघ कुठल्या इथे इथे सांगितले मी जिम कार्बनेट अभयारण्यामध्ये सर्वाधिक वाघ सांगितले होते. आणि महाराष्ट्रातले काहीतरी 444 वाघ सांगितले वाटतं. हा नाही 3167. पहिले 2967 होते. वाघ कितीने वाढलेले आहे, 200 वाघ झालेले आहे. 3167 मागे वाचला ना आपण मित्र, मागे आहे 20-25 पानं सोडलं की आहे. बघा मॅलेनिझम चार प्रकार. हे एक अनुवांशिक त्यामध्ये मॅलेनिझम उत्पादक वाढते. त्यामध्ये प्राणी आणि पक्ष्यांची त्वचा पंख ते काळे किंवा जवळजवळ काळे होतात. मॅलेनिझम रॉयल बंगाल मध्ये आहे, ती काही काळे पट्टे आहे. ठीक आहे, ते बाकीचं वाचण्याची गरज नाही. तुम्हाला जेवढं सांगितलं मॅलेनिझम पहिली टायगर सफारी कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली, कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली, ओडिशामध्ये सुरू करण्यात आली. आणि कोणत्या अभयारण्यामध्ये, सिमलीपाल अभयारण्यामध्ये सुरू करण्यात आली. इतकंच लक्षात ठेवायचं आहे. विरचित तयार होणाऱ्या सतार कानपूरला जीआय टॅगचा दर्जा आहे. आता सांगली जिल्ह्यात कुठला आहे, मिरज आहे, छोट्याचं गाव आहे. त्यामध्ये सतार आणि तानपुरा याला जीआय टॅग देण्यात आलेला आहे. याला जीआय टॅग म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेटर्स म्हणतात. म्हणजे ज्या जिल्ह्याचं जे वैशिष्ट्य आहे तिथे ते दिले जातात. तर या या मिरजेत कोणती वाद्य तयार होत आहे, सतार आणि तानपुरा याला जीआय टॅग तयार होत आहे. म्हणजे परंपरापासून याच ठिकाणी तयार होत आहे. म्हणजे उदाहरणार्थ कसं आंबाला रत्नागिरी दिला आहे, केळीला जळगावचा दर्जा दिलेला आहे, सीताफळला बीडचा मराठवाड्याचा दर्जा दिलेला आहे. बरोबर ना. सांगलीला हळदचा, द्राक्षे तुम्हाला माहिती आहे नाशिकचे द्राक्षे, बेदाणे सांगलीचे दिलेले आहे. बरोबर. मोसंबी नाही, संत्री नागपूरची दिलेली आहे, मोसंबी जालन्याची दिलेली आहे. असं हे जे टॅगचे भारताचे वांगे जळगावचे दिलेले आहे. बरोबर, हे जे टॅगचे दर्जे आहे. स्ट्रॉबेरीला महाबळेश्वर, बरोबर, महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीचा दर्जा दिलेला आहे जे टॅगचा. हे आहे बघा मिरजेत तयार होणाऱ्या सतार आणि तानपुरासाठी लाकूड कर्नाटकाच्या जंगलातून खरेदी केली जाते. सतार आणि तानपुरा बनवण्याची परंपरा किती वर्षापासून चालू आहे, 300 वर्षापासून चालू आहे. सतार आणि 100% लक्षात ठेवायचं, सतार आणि तानपुरासाठी जीआय टॅगचा दर्जा कोणत्या जिल्ह्याला भेटलेला आहे, कुठल्याला, सांगलीला भेटलेला आहे. सांगली कुठल्या ठिकाणी भेटलेला आहे, मिरज या ठिकाणी भेटलेला आहे. मित्रांनो आपण इथेच थांबू आता व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. काही प्रॉब्लेम आला तर मला 100% कॉल करायचा आहे. 70-20-30-24-23 माझा हा नंबर आहे. एकदम सोपा नंबर आहे तुमचा, 100% लक्षात राहील. पहिल्यांदा SMS टाकायचा आहे 70-20-30-24-23 बरोबर. लगेच कोणाचाही पाठवून जातो. प्रॉपर अभ्यास करा. आपण जेव्हा भेटू त्यावेळेस तुमचं चालू घडामोडी बऱ्यापैकी झालेलं पाहिजे. काळजी करायचं नाही. आणि जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्ही कंटिन्यू राहा, कारण त्या जाणार आहे. मध्ये मध्ये तुम्ही मला प्रश्न विचारले की सर याची माहिती टाका, मी डायरेक्ट ग्रुपवर टाकत जाईल.